राजा अंबरीषासाठी आहेत, पण प्रत्यक्षात अंबरीषाचा आणि या दशावतारांचा काही संबंध नाही. पण असे एक म्हणण्याची पद्धत पडली आहे आणि ते असंच म्हटलं जातं. असे हे दशावतार आहेत. पण याच दशावताराबरोबर ह्या अवतारांमध्ये एक विशेष कार्य आहे. ते कार्य तुला मी सांगतो. यातले 6 अवतार जे आहेत ते ब्राह्मणत्वाच्या रक्षणासाठी गेलेले आहेत. ब्राह्मणांच्या म्हटलेलं नाही आहे बरं का, शब्द समजून घेणं आहे. वेदविचार आपण समजून घेतोय. वेदविचार समजून घेताना सांगितलेले ब्राह्मणत्वाच्या रक्षणासाठी भगवंतानी 6 अवतार घेतले. त्यानंतर क्षत्रियत्वाच्या रक्षणासाठी भगवंतानी 4 अवतार घेतले. वैश्यत्वाच्या रक्षणासाठी भगवंतानी 4 अवतार घेतले. 8 अवतार भगवंतानी लोककल्याण आणि जगदोद्धार यासाठी घेतले. आणि हंस आणि हयग्रीव हे 2 अवतार कशासाठी आहेत? वेदांचं रक्षण करण्यासाठी आहेत असं म्हटलं जातं. असे हे एकूण 24 अवतार भागवतांनी मानलेले आहेत. या 24 अवतारांमधले थोडक्यामध्ये आपण बघून घेऊ. त्याची पहिली संगती जी आहे ती दशावतारामध्ये. हे दशावतार सगळे आपल्याला माहिती आहेत. त्यातला पहिला अवतार जो आहे तो मत्स्यावतार आहे. दुसरा जो आहे तो वराह अवतार आहे. तिसरा अवतार कूर्म अवतार आहे. चौथा अवतार नृसिंह अवतार आहे. 5वा अवतार वामन अवतार आहे. 6वा अवतार परशुराम म्हणजे अंशांश अवतार आहे. त्यानंतर 5वा अवतार वामन अवतार, 6वा अवतार परशुरामांचा अंशांश अवतार आहे. 7वा अवतार जो आहे तो रामावतार आहे. 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. 9वा अवतार बौद्ध अवतार आहे. आणि 10वा कल्की अवतार अजून व्हायचा आहे. असे हे 10 अवतार आपल्याला आहेत. या 10 अवतारांची अत्यंत सुरेख संगती जी आहे ती संगती पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी लावलेली आहे. ते असं म्हणतात त्यांचं पूर्ण जे भागवत आहे ते भागवत जेव्हा त्यांनी लिहिलंय इतकं शास्त्रशुद्ध लिहिलेलं आहे. आणि शास्त्रशुद्ध लिहिलेल्या भागवतामध्ये ते म्हणतात त्यातला मत्स्यावतार म्हणजे काय आहे? तर मत्स्यावतार हा जलावतार आहे. वराह अवतार हा भूचर अवतार आहे. कूर्मावतार हा उभयचर म्हणजे पाण्यातही राहणारा आहे आणि भूमीवरती राहणारा सुद्धा आहे. आणि मग त्यानंतरचे जे अवतार आहेत तो नृसिंह अवतार. नृसिंह अवतारामध्ये अर्धा नर आहे आणि अर्धा पशु आहे. त्यानंतरचे वामन अवतार जे आहेत हा मानवाचे असणारे अवतार आहेत. मग ही मानवी आकृती जी आहे ती पुढे दिसायला लागते. असे हे अवतार जसजसं विश्वपूर्वी नव्हतं. विज्ञानामध्ये आम्ही कधीतरी डार्विनचा सिद्धांत शिकलो, तो आम्ही गृहीतक म्हणून मान्य करतो. आज डार्विन मान्य नाही, पण डार्विनच्या सिद्धांतावरती आज विश्वाची उत्पत्ती मान्य केली जाते. अगदी त्याप्रमाणे भागवतांनी हे जे अवतार सांगितले ते अवतार कसे विकसित होत गेले. जसजसा मानव विकसित होत जातो, जसजसा जीव विकसित होत जातो, तसतसे हे अवतार जे आहेत ते विकसित होत जातात असं आपल्याला या भागवतामध्ये बघायला मिळतं. त्यांनी असं म्हटलं पहिला अवतार मत्स्यावतार आहे. या मत्स्यावतारामध्ये जेव्हा जीव मातेच्या गर्भामध्ये असतो, आपण यज्ञाचा विचार केला, एक यज्ञ राहिला त्यातला, त्या प्रपंचाच्या यज्ञामध्ये किंवा काल जेव्हा आपण वेदांचा विचार केला त्यामध्ये जीवन यज्ञ ही संकल्पना मांडली. माझं जीवन हे एक यज्ञ असलं पाहिजे. आणि जीवन यज्ञामध्ये जेव्हा पती पत्नींचा विवाह होतो तेव्हा एक असा विधी दिलेला आहे की ज्या विधीमध्ये आपण म्हणतो लग्न झाल्यानंतर जेव्हा नवनिर्मितीचं कार्य करायचं आहे तेव्हा वेदांच्या आज्ञा आहेत की दोघांनी हळद लावून आंघोळ करावी. याचा अर्थ अँटीसेप्टिक हळद आहे, दोघांनी निर्जंतुक व्हावं सांगितलेलं आहे. आणि मग त्यानंतर त्या पित्यानी किंवा त्या ज्याला नवनिर्मिती करायची आहे त्या पुरुषांनी त्या नारायणाची प्रार्थना करावी की तू जसा सामर्थ्यवान आहेस तसाच काय कर, तर तसा तुझ्यासारखा सामर्थ्यवान असा मला काहीतरी पुत्र दे असा त्यांनी प्रार्थना करायचे. आणि मातेने त्यावेळेला प्रार्थना करायचे ते म्हणजे माझं गर्भाशय म्हणजे काय आहे, तर एक यज्ञकुंड आहे. आणि याच यज्ञकुंडामध्ये साक्षात नारायणा तू काय कर, तर तुझं अवतरण कर. प्रार्थना करून नवनिर्मिती करायची. होईल तशी नवनिर्मिती नाहीये. प्रार्थना करून जेव्हा नवनिर्मिती केलेली आहे तेव्हा ती जी आहे ती संतती ही सगळं धर्म मानणारी आहे, सर्व काही मानणारी आहे. पण आम्ही सगळे वेद जिथे उडवून देतो, जिथे निरीश्वरवादी असं विचार आहेत तिथे वेदांची आज्ञा नाही, आणि जिथे वेज्ञांची आज्ञा नाही तिथून जेव्हा काही नवनिर्मिती होते तेव्हा आज आपण बघतोय समाजाचं ते विकृत स्वरूप आहे.
का विकृत स्वरूप आहे ते आपल्याला आत्ताचा तो चिंतनाचा विषय नाही. पण या ठिकाणी सांगितलंय की पहिला अवतार जो आहे तो मत्स्यावतार आहे. आणि मत्स्यावतार म्हणजे मातेच्या गर्भामध्ये जेव्हा नवनिर्मिती होते पहिल्या महिन्यामध्ये तो गर्भ कसा आहे तर ते गर्भाशयामध्ये पाणी असतं बघा. डॉक्टर सांगतात आतमध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये असणारा तो माशासारखा अवतार म्हणजे तो गर्भ पाण्यामध्ये तरंगत असतो. तो तरंगत असणारा तो पहिला मत्स्यावतार आहे. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये हळूहळू हा जो काही पातळ पदार्थ जलप्रमाणे तो हळूहळू घन व्हायला लागतो. आणि घन व्हायला लागतो याचाच अर्थ तो पृथ्वी तत्व हळूहळू धारण करायला लागतो. अजून आकार विकार काही आलेला नाही पण पृथ्वी तत्व तो धारण करायला लागतो. आणि म्हणून तो भूचर आहे त्यांनी पृथ्वी तत्व धारण केलेलं आहे. तिसऱ्या महिन्यामधला कूर्मावतार उभय आहे, पाण्यामध्येही राहणार आहे आणि पृथ्वीवरती राहणार आहे. आता लक्षात येईल की तो जो गर्भाचा गोळा तयार होतो त्याच्यामध्ये आता संपूर्ण पृथ्वी तत्व आलेलं आहे. पृथ्वी तत्व आल्यानंतर त्याला एक विशिष्ट आकार निर्माण झाला. आणि आकार निर्माण झाल्यानंतर अजून मानवी आकार परिपूर्ण आकृती ती दिसतच नाही. ती कशी गोळ्यासारखीच दिसते. जसं ते कूर्म आहे गोळाच असतो तो बघितला तर त्याचप्रमाणे ती आकृती आहे. आणि तसा तो गर्भाचा गोळा मातेच्या उदरामध्ये तयार होतो. चौथ्या महिन्यामध्ये जो चौथा अवतार आहे ते नृसिंह अवतार आहे. आता इकडे लक्षात येईल की अर्धा नर आणि अर्धा पशु. आता ह्या अवतारामध्ये चौथ्या अवतारामध्ये तो गर्भ जो आहे त्याला काहीतरी आकार दिसतो आणि तो कसा आहे तर अर्धा प्राण्यासारखा पशुसारखा दिसतो आणि अर्धा मानवासारखा आहे. म्हणजे इथे हळूहळू हात यायला लागलेत, पूर्ण आलेले नाहीत. पशुचे पूर्ण आहे तसं नाही पण हात पाय यांचे हळूहळू आकार यायला लागले. आणि पण तो माणसासारखा आकार अजून पूर्ण दिसत नाही. खरंच जर आपण जिज्ञासा बघितली एखाद्या गायनाकलिस्टकडे जा, ते दर महिन्यामधले गर्भ तिथे प्रिझर्व केलेले असतात ते बघा, लक्षात येईल. चौथ्या महिन्यातला आकार तो असा अर्धा पशुसारखाच दिसतो, अर्धा मानवासारखा असतो. गमतीने अक्का म्हणायच्या नरसिंह अवतारामध्ये अर्धा नर आणि पशु. आत्ता आपण सगळे नर आहोत पण वागताना मात्र पशुसारखेच वागतो. म्हण कुठं वागतो नर नरासारखा नाही ना वागत. आत्ता गमतीने म्हणायच्या ते गंमत सोडून द्या पण खरंच आहे की आम्ही आधी माणूस बनायला शिकलं पाहिजे. डॉक्टर राधाकृष्ण म्हणतात माणूस इतका मोठा झाला तो आकाशामध्ये झेप गायला लागला, तो समुद्राचा तळ गाठायला लागला आणि काय करायला लागला, नवीन नवीन सगळी सुखाची साधनं त्यांनी शोधून काढली पण माणूस स्वतःचा माणूसपणच विसरला. अगदी सत्य आहे. आणि आम्ही आमचा माणूसपण विसरलोय, माणुसकी विसरलोय. ती कुठेतरी आम्हाला परत मिळवायची, ती संवेदनातूनच मिळावी जाईल. आणि यासाठी मला भावदृष्टी पाहिजे, जी भावदृष्टी मला भागवत देणार आहे. यानंतरचा जो अवतार आहे या ठिकाणी वामन अवतार आहे. वामन अवतारामध्ये लक्षात येईल की भगवान कुठे गेलेत तर त्या बलीकडे गेलेले आहेत आणि दान मागितलेलं आहे. आणि दान मागितलंय याचाच अर्थ ब्राह्मण वेशामध्ये गेलेत. इथे गर्भाचा पूर्ण मानवी आकार तयार होतो, बुद्धी तयार होते. बुद्धीमध्ये सत्वगुण आहे, सत्वगुण तयार होतो. कारण सत्वगुण म्हणजे ब्राह्मणत्वाचा अतिरेक कुठे आहे तर तो आपल्याला वामन अवतारामध्ये बघायला मिळतो. अतिरेक आहे बरं का. किती मागावं हो दान, सर्वस्व. थोडंसं दिल्यानंतर समाधानी असावं किंवा नाही, सर्वस्वच काढून घ्यावं. म्हणून लौकिकामध्ये बघितलं तर ब्राह्मणत्वाचा अतिरेक म्हणजे सत्वगुणाचाही अतिरेक उद्योग नाही. आता गुणांचा कुठे आहे अतिरेक किंवा काय तर तो बुद्धीमध्येच आहे. आणि म्हणून इथे सत्वगुण जो आहे त्याची वृद्धी आहे. आणि अशा बुद्धीचा विकास कुठे आहे तर तो 5व्या महिन्यामध्ये असं म्हटलंय. मग 6वा अवतार जो आहे तो परशुराम अवतार आहे. या परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असं पण म्हणतो. पण ते निक्षत्रिय केली नाही, आज एक क्षत्रिय आहेत ना. मग आम्ही म्हणू भागवत खोटं बोलतं का? भागवत असत्य नाही बोलत. त्यांनी जे 21 वेळा निक्षत्रिय केले ते हैदय कुळ नष्ट केलं, बाकी कोणतंही कुळ नष्ट केलं नाही. बाकी सगळी कुळं आज आहेत क्षत्रियांची. हैदय कुळ फक्त नेलेले लक्षात घ्या, बाकी कोणत्याही कुळाला परशुरामाने धक्का लावलेला नाही. ती कथा यथावकाश आपल्याला ऐकायला मिळेल. इथे लक्षात येईल की पराक्रम केलेला आहे आणि पराक्रम ज्याच्या जोरावरती केला जातो तो बाहूंच्या जोरावरती. म्हणून हातामधली ताकद, पायामधली ताकद याच्यासाठी लागणारा जो रजोगुण आहे, जी शक्ती आहे ती
त्या पिंडाच्या ठिकाणी कधी निर्माण होते तर ती 6व्या महिन्यामध्ये निर्माण होते. 7वा जो आहे तो कोणता आहे तर तो रामावतार आहे. रामावतारामध्ये बघितलं तर रामावतारामध्ये रामानी 4 वर्ण आहेत बरं का. ते 4 वर्णापैकी रामानी एक वर्णच गाळून टाकलेला आहे. रामानी एका वर्णाचा विचारच केलेला नाही रामायणामध्ये. त्यांनी फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र यांचाच उद्धार केला, वैश्याचा विचारच केलेला नाही. आणि म्हणून रामावतार जो आहे तो मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. तो कोणतीही मर्यादा करतच नाही. एक जर वर्तुळ जर बघितलं तर त्या वर्तुळाला परिघ आहे. तसं रामाने स्वतःचं जीवन धर्माच्या वर्तुळाच्या परिघामध्ये केलेलं आहे आणि तो प्रत्येक कर्म त्या धर्माला अनुष्ठून करतो. असा हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि म्हणून पुन्हा 3च वर्णाचा विचार आहे. एक वर्ण कमी त्या ठिकाणी आहे म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेले. त्यानंतरचा 8वा अवतार मात्र कृष्णावतार आहे. याला पूर्णावतार म्हटलंय. आता इथे लक्षात येईल की 8व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये जो गर्भ आहे तो पूर्ण होतो. 7व्या महिन्यामध्ये जरी जन्माला आला तरी तो छान बुद्धीने असतो. 8व्या महिन्यामध्ये मात्र जर आलं तर आपण लगेच म्हणतो मेंटली रिटायर्ड. ती मुलं नाही ना, बुद्धीने कमी असतात. का असतात? कारण त्यांच्यामधला तो दोष आहे. 7व्या महिन्यामध्ये जेव्हा बालक जन्माला येतं तेव्हा मातेची शक्ती कमी पडते म्हणून ते जन्माला आलेलं असतं, पण ते पूर्ण आहे. 8व्या महिन्यामध्ये जेव्हा आहे तेव्हा ते कसं आहे तर त्याची बुद्धी त्या ठिकाणी कमी पडते. पण हा 8वा अवतार कोणता असेल तर तो कृष्णावतार आहे. तो बुद्धीचा विचार सोडून टाका. पण अवताराच्या संदर्भात हा पूर्णावतार आहे. आणि पूर्णावतार याचा अर्थ इथे मानवाची पूर्ण आकृती निर्माण झाली आहे. 4ही वर्णाचा परिपूर्ण इथे विचार आहे. कारण हा वाढलाय कुठे तर तो वाढलायच मुळी वैश्याच्या घरी, कारण गवळ्याच्या घरी वाढलेला आहे. उद्धार ज्यांचा केला त्या सगळ्यांचा केलेला आहे. आणि म्हणून 4ही वर्णांचा परिपूर्ण विचार असणारा हा पूर्णावतार आहे. आणि म्हणून इथे पूर्ण मानवी आकृती आहे. मग 9वा अवतार बौद्धावतार आहे. समचरण कोणाचे आहे ते पांडुरंगाचे. आणि म्हणून या ठिकाणी 4ही जे काही आपल्याकडे वर्ण म्हटलेले आहेत ते 4ही वर्ण एकाच ठिकाणी आहेत, समान आहेत. एक काळ आहे की कोणाला तरी वाटते की मी कमी आहे, मी जास्त आहे, मी श्रेष्ठ आहे, मी कनिष्ठ आहे. आज असं काहीही नाही. 4ही वर्ण समान आहेत. आणि समान आहेत तो अवतार कोणता आहे तर तो बौद्धावतार आहे. आणि त्यानंतर 9 महिने पूर्ण झाल्यानंतर होणारा अवतार आहे तो पूर्ण आहे, तो कल्की आहे. पण अवताराच्या बाबतीत जर बघितलं तर अजून कल्की अवतार होणार आहे. वर्णन केले भागवतांनी सुंदर की तो कसा असणार आहे. तो बटू रूपामध्ये असणार आहे. तो बटू हातामध्ये एक काय करणार आहे तर पांढऱ्या शुभ्र घोड्याच्या पाठीमागे हातामध्ये एक तलवार घेऊन धावत जाणारा असा तो बटू असणार आहे. असा हा 10वा अवतार असणार आहे. हा बटू म्हणजे काय आहे तर धर्माचं प्रतीक आहे. हा पांढरा धावता घोडा म्हणजे काय आहे तर ती राजसत्ता आहे. आणि त्याच्या हातामध्ये असणारी तलवार म्हणजे काय आहे तर तो धर्मक्रांती करणार आहे. क्रांती 2 प्रकारांनी करता येते. एक सशस्त्र क्रांती आहे, एक वैचारिक क्रांती आहे. सशस्त्र क्रांती केव्हा करतात जेव्हा इतिहास आपण बघतो. आपल्याला ब्रिटिशांकडून आपलं राज्य परत मिळवावं लागलं त्यावेळेला आपल्याला काय करावी लागली सशस्त्र क्रांती करावी लागली. महाभारतामध्ये युद्ध झालं. आपला अधिकार मिळवण्यासाठी पांडवांना सशस्त्र क्रांती म्हणजे शस्त्राच्या सहित करावी लागली. पण शंकराचार्यांनी जी क्रांती केली ती वैचारिक क्रांती केली, ती शास्त्र क्रांती केली. म्हणून एक शस्त्र क्रांती आहे, एक शास्त्र क्रांती आहे. आचार्यांनी केलेली शास्त्र क्रांती आहे. गणपतीचा पुराण जेव्हा आपण बघतो तेव्हा गणपतीला युद्ध करायची आवश्यकताच लागली नाही, कारण बुद्धीनेच केलं. आणि म्हणून त्यांनी शास्त्राने युद्ध जिंकलेली आहेत. शस्त्र हातात घेण्याची गरजच नाही. अशी धर्मक्रांती शास्त्र क्रांती केव्हा होणार आहे तर ती कल्की अवतारामध्ये होणार आहे असं भागवत आपल्यामध्ये सांगतो. आणि मग यानंतरचा विषय येतो तो म्हणजे या ठिकाणी नारायणाची स्तुती भागवतांनी केली आहे. अतिशय सुंदर स्तुती केली. या विश्वाचा निर्माता असणारा तू, तुझ्याशिवाय कोणाला काही आश्रय नाही असा या नारायणा संपूर्ण विश्वामध्ये तूच भरलेला आहेस. पण तू दिसतच नाहीस. दिसतं ते काय दिसतं तर संपूर्ण विश्व दिसतं. नाम आणि रूपाने भरलेली अनेक माणसं दिसतात, पशु दिसतात, पक्षी दिसतात, कीटक दिसतात, सगळ्या योनी दिसतात. पण नारायणा तू काही दिसत नाहीस. आणि तू का दिसत नाहीस? कारणच तू नारायण आहेस.
आणि मग भागवत आपल्या नारायण म्हणजे काय ते सांगतं. काल आपण नार शब्द बघितला. नार म्हणजे समुदाय. अयणाचे 4 अर्थ भागवतांनी दिलेत. अयणाचा पहिला अर्थ आहे आश्रय. संपूर्ण हे दृश्य जे विश्व आहे, दृश्य विश्व ज्याच्या आश्रयाने राहतं त्यालाच नारायण म्हणतात. म्हणजे समुदाय ज्याच्या आश्रयाने राहतो तो कोण आहे, तर तो नारायण. अयणाचा दुसरा अर्थ दिलेला आहे तो म्हणजे प्रवर्तक, चालवणारा, सुरू करणारा. या विश्वाला, प्रत्येक जीवाला काहीतरी करायला लावणारा, प्रेरणा देणारा. त्याच्यामध्ये अहम अस्मी असं नित्य स्फुरण देऊन त्याला काहीतरी करायला लावणारा जो कोणी आहे तो कोण असेल, तर तो प्रवर्तक म्हणजे तो नारायणच आहे. तिसरा अर्थ दिलाय तो म्हणजे जाणणारा. या संपूर्ण विश्वाच्या समुदायामध्ये जो आतमध्ये राहतो आणि राहणारा, तो प्रत्येक गोष्ट जाणतो. ज्ञान स्वरूपच आहे तो, त्याच्यापासून काहीच लपवून ठेवता येत नाही. हो, काय लपवून ठेवणार? तो जाणणारा, त्याला काही जाणता माहीत नाही असं नाहीच. आपल्याला असं वाटतं की देवाला काहीच कळत नाही, पण त्याला कळल्याशिवाय राहतच नाही, कारण तो आत नोंद घेत बसलेला आहे. गणपत मंदात एक सुंदर कथा म्हणजे सांगतात, जेव्हा शास्त्र हे समजवतात त्यावेळेला चतुश्लोकी भागवतामध्ये मंदाताईंनी सांगितलं की आम्हाला वाटतं देव बघतच नाही आमच्याकडे. नाही, तो बसलेला आहे. कुठे आहे तो? तत्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, तिथे बसलेला आहे. त्या मूलाधाराच्या ठिकाणी ज्ञान स्वरूप असणारा तो बसलेला आहे आणि तिथेच त्याची असणारी शक्ती शारदा ती बसलेली आहे. तिचं काम काय आहे, तर आमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहिणं, त्या प्रत्येक हिशोबाचा त्याप्रमाणे पाप आणि पुण्याचं फल आपल्याला देणं, हे देण्याचं कार्य कोणाचं आहे, तर ते त्या शक्तीचं आहे. आणि म्हणून कोणाची उपासना, गणपतीच्या उपासनेला पर्याय नाही. मग कोणत्या शक्तीची उपासना करायची, तर कुलस्वामिनीची उपासना करायची. पर्याय आहे का केल्याशिवाय? कारण माझा हिशोब ती मांडणारी आहे, ती नाही ना काही गडबड करणार त्याच्यामध्ये, ती गडबड करूच शकत नाही. मग प्रश्न विचारला मंदाताईंनी, अहो आमच्या मुलींची लग्न होतात, आम्ही एक कुलस्वामिनी सोडून दुसरीकडे जातो. त्या म्हणाले बिलकुल काळजी करू नका, काळजी आहे तिला, त्यानंतरचं काम ती तिच्याकडे पोचवते, तेही कार्य तिचंच आहे. याचा अर्थ माझ्या कर्माचा हिशोब लिहिण्याचं काम तीच करणारी अशी आहे. म्हणून तो जाणणारा आतच आहे. आणि म्हणून नार अयण या संपूर्ण विश्वाच्या आतमध्ये स्थित असून त्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेणारा, जाणणारा जो आहे तोच नारायण आहे. तो जडामध्येही आहे आणि तो चेतनामध्येही आहे. चेतनामध्ये म्हणजे आपल्याला जे सजीव आणि निर्जीव, साध्या भाषेमध्ये जर बोललं तर सजीवामध्ये आहे पटकन, पण निर्जीवामध्ये आहे पटत नाही, पण तिथेही तो आहेच, तिथे तो नाही असा नाही. आणि चौथं आयणाचा अर्थ दिलेले निवासस्थान. याचा अर्थ तो जे जे निर्माण करतो, मग ते जड असू दे नाही तर चेतन असू दे, जे जे निर्माण केलेलं आहे त्याच्या आतमध्येच तो राहणारा आहे. आणि म्हणून तिथेच तो राहतो आणि त्याचं काय करतो, तर त्याचं नियमन तो करतो. आणि म्हणून तो नियामक आहे. आपण सगळे नियम्य आहोत, त्याचे सगळे नियम आपल्याला पाळावे लागतात. त्याचे नियम आम्ही पाळले नाहीत तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. आम्ही म्हणतो की ईश्वर खूप काय आहे, दयाळू आहे. शास्त्र भागवत असं म्हणत नाही. शास्त्र असं म्हणतं, ईश्वर तुम्ही जशी कृती करणार आहात त्यानुसार तुम्हाला तो फल देणारा आहे. आमचे भाऊ काका म्हणतात, या जमिनीला जोरात लाथ मारून बघा, जमिनीला काहीच होणार नाही, पण माझे पाय तुटल्याशिवाय राहणार नाहीत. मला उंचावरनं उडी मारायची आहे, वरतून उडी मारलीत तर माझे हातही तुटतील, पायही तुटतील, पण वरतून मला जर उडी मारायची असेल तर मला पॅराशूटनीच उडी मारली पाहिजे. याचाच अर्थ त्याच्या मधला एकही नियम आपल्याला तोडता येत नाही. तो नियम तोडला की आपल्याला दुःख आहे, आणि नियमांच्या सह खेळलं की सुखच सुख आहे. काका म्हणतात ना, नियमांनी खेळलं की सुख आहे, नियम तोडलं की दुःख आहे. ग्राउंड सोडूनच जायला पाहिजे. आणि म्हणून हा नारायण कसा आहे, तर तो नार म्हणजे समुदाय, आणि त्याच्यामध्ये तो कसा आहे तर अयण म्हणजे तोच या संपूर्ण विश्वाचा आश्रय आहे, या विश्वाचा प्रवर्तक तो आहे, या विश्वाचा संपूर्ण जाणणारा तो आहे, आणि या विश्वाच्या प्रत्येक गोष्टीचं निवासस्थानही तोच आहे. आणि म्हणून ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. या विश्वाच्या बाहेर जाऊन आम्ही राहू शकू का? नाहीच राहू शकणार. आम्हाला राहायला तोच पाहिजे, दुसरी जागाच नाही त्याच्याशिवाय.
अशा या नारायणाची स्तुती या ठिकाणी केली आणि मग सगळ्या अवतारांचा एक 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 ओळींमध्ये अर्थ करायला गेला. बऱ्याच अवतारांचा आपण पूर्ण विचार करणार आहोत. त्या अवतारांचा मी आत्ता अजिबात उल्लेख करणार नाही, पण ज्याचा पुढे विचार करणार नाही ना त्याचा मात्र मी काय करेन तर आता उल्लेख करेन आणि मग मी पुढे जाईन. मत्स्यावतार, वराह अवतार जे आहेत हे दशावतारांचा आपल्याला सविस्तर विचार घ्यायचा आहे. पण बाकी काही अवतार जे आहेत त्याचा फारसा आपण उल्लेख नंतर पुढे सविस्तरतेने येत नाही. तो अवतारांचा आपण आज विचार करू. त्यातला एक अवतार म्हणजे ब्रह्मदेवाने उत्तम प्रजेच्या उत्पत्तीसाठी नरनारायणाचा अवतार घेतला. तो कोणाच्या उदरी घेतला तर तेव्हा धर्म ऋषी हे त्यांचे पिता होते आणि मूर्ती ही माता होती. हे धर्म ऋषी कसे होते तर अत्यंत धर्माने आचरण करणारे. ह्यांचं धर्माचं आचरण बघितलं आणि इंद्राला अत्यंत भीती वाटली. इंद्राला असं वाटलं की कदाचित माझं जे इंद्रासन आहे, माझं जे पद आहे ते आता धोक्यात आलेलं आहे. हा धर्म ऋषी जर इतक्या धर्माने वागतायत तर कदाचित हेच कुठे येतील तर स्वर्गामध्ये येतील आणि माझं इंद्रपद कदाचित यांनाच द्यावं लागेल. आता ह्यांचं तपोभंग करावं म्हणून इंद्राने काय केलं असेल तर इंद्राने अप्सरा निर्माण केली आणि ही अप्सरा कुठे पाठवलेली आहे तर त्या धर्म ऋषींचं तप भंग करण्यासाठी पाठवली. ह्या अप्सरेने इंद्राचं तपभंग करण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण तरी सुद्धा त्या धर्म ऋषींचं काही तपभंग झाला नाही. शेवटी इंद्राच्या लक्षात आलं की काही उपयोग नाही. इंद्राने त्या अप्सरेला जसंच्या तसं कुठे नेलं तर स्वर्गामध्ये त्यांनी परत नेलं. काही उपयोग नाही झाला. आणि मग या ठिकाणी सूतजी सांगतायत ही कथा कशासाठी ऐकायची, कारण मनोनिग्रह असावा तर कोणासारखा तर धर्म ऋषींसारखा. कधीतरी मला माझा मनोनिग्रह जमला पाहिजे ना. एक मनाने मी हे करणार आहे म्हणजे करणारच आहे. मनोनिग्रह कोणासारखा तर तो धर्म ऋषींसारखा. मग ऋषी म्हणजे काय? ऋषी म्हटल्याबरोबर आपल्याला वाटतं पांढरी दाढी आहे, कोणीतरी काय आहे, संन्यासाचे कपडे घातले, असं नाही. ऋष्य तेस ऋषी. संस्कृतमध्ये ऋष हा धातू आहे जो आनंद स्वरूप झालेला आहे आणि जो आनंद देणारा आहे त्यालाच ऋषी म्हणतात. असे धर्म ऋषी आहे, धर्माने वागणारे आहेत, आनंद देणारे आहेत. आणि अशा या धर्म ऋषींचा जो आहे तो मनोनिग्रह जाणण्यासारखा आहे. आणि ह्यासाठी इंद्राने अप्सरा निर्माण केली. अप्सरा म्हटलं की आम्ही अनेक लहानपणापासून कथा ऐकल्या. त्या सगळ्या कथा ऐकल्यानंतर अप्सरा स्वर्गात आहेत म्हटलं की आम्ही वरच बघतो. पण अप्सरा म्हणजे काय आम्हाला काहीच कळत नाही. आता भागवत हे शास्त्र समजून घ्यायला बसलोय म्हणून शास्त्र समजून घेऊ. अप्सरा या शब्दाची उत्पत्ती आहे अप अधिक सर. आप म्हणजे पाणी, आप आपण म्हणतो ना, आप तत्व म्हणजे जलतत्व आहे. या जलतत्वामधून जेव्हा एखादी गोष्ट सरसर 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 याचा अर्थ अत्यंत वेगाने जाते तेव्हा ज्याची निर्मिती होते त्याला विद्युत असं म्हणतात. जलविद्युत म्हणतो ना आपण. आता विद्युताची जी जी उपकरणं आहेत ती सगळीच काय करणारी आहेत, तपाचं भंग करणारी आहेत. म्हणून पोर 10वीला गेलं की आम्ही लगेच टीव्ही बंद करून टाकतो. हा 10वीत काय आमच्याकडे तर 4थीलाच बंद झालं, कारण तपभंग होतं असं वाटतं. त्याचा वापर आपल्या हातामध्ये. चाकूचा वापर भाजीसाठी करायचा की मारण्यासाठी करायचा आपल्या हातामध्ये. कोणतीच गोष्ट वाईट नाही. ईश्वराने निर्माण केलेली एकही गोष्ट वाईट नाही, पण त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा की वाईटासाठी करायचा दोन्ही आपल्या हातामध्ये. म्हणून अप्सरा म्हणजे काय तर ज्याच्यामुळे बुद्धी काय होते, जिंकली जाते. बुद्धी जिंकली जाते. स्वतःची निर्णय क्षमता नाही आणि निर्णय क्षमता नसल्यामुळे जे समोर दिसणं त्याच्यामध्ये वाहत जायला होतं. हे सगळे विद्युताची उपकरणं आधुनिक आहेत सगळी. आता काय आहेत आपल्याकडे, गाण्यांचे किती प्रकार आहेत, बेंगो आहे, डेंगो आहे, काय काय आहे, दूरदर्शन आहे. या सगळ्या आधुनिक अप्सरा आहेत. तपभंग करतात की नाही? अहो पोरांचा काय आमचा सुद्धा करतात. काका म्हणतात शापच आहे माझा जे बघतात त्यांना. कधी बोलत नाहीत असे पण त्यांना राहत नाही. संतांची वाणी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून अप्सरा तपभंगच करतात. हे सगळं सांगितलं आणि आता शुकमुनी म्हणतायत की स्त्रिया आणि शूद्र यांच्या उद्धारासाठी भगवंताने जो अवतार घेतला तो कपिल मुनींचा आहे. त्यानंतरचा भगवंताचा अवतार म्हणजे तीनही गुणांना जिंकणारे जे अत्री ऋषी आहेत आणि ज्यांची पत्नी अनुसूया जी अत्यंत कशी आहे तर ती
पतिव्रता अशी असणारी आहे. ती अनुसूया ज्यांच्या उदरी जो अवतार भगवंताचा झालाय तो दत्तात्रयांचा अवतार आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रीकरण असणारा तो अवतार आहे. या अवताराची कथा आम्ही ऐकतो आणि इतकी त्याची विकृतीकरण आपण केलेलं आहे. तसं विकृत त्याचं काही स्वरूप नाही. मंदाताईंच्या मुखातून ही कथा कधीतरी समजावून घ्या. भेटल्या मंदाताई तर सांगा की दत्ताचा अवतार मला सांगा. मंदाताई म्हणतात भगवान तिकडे गेले, 3 जण गेलेत आणि त्यांनी सांगितलंय आम्हाला त्याला दूध दिले. दूध का दिलं? कारण दूध हे अत्यंत पवित्र आहे, ज्याला कोणताही काय नाही तर लेप नाही, जे शुद्ध आहे. आणि म्हणून दूध हे कोणालाही कोणाच्याही घरी केव्हाही कधीही चालतं की नाही? काही त्याला काहीच नाही आहे, त्याला काही कोणतंच नाही. ते अत्यंत ज्याला कोरं अन्न म्हटलेले, आम्ही कोरान्न म्हणतो तसं नाही, कोरं अन्न हे दूध आहे. आणि म्हणून ते सगळ्या देवदेवतांना चालतं. आणि म्हणून या देवतांनी तिच्याकडे कोरा अन्न मागितलेलं, ते दूध मागितलेले. त्या कथेमध्ये आपल्याला जायचं नाही, कारण तिथे गेलो तर त्याच्यावरती पुन्हा काय चर्चा बिर्चा ती नाही. पण गमतीने काका म्हणतात अत्री म्हणजे जो कालाच्या 3ही काळांच्या पुढे आहे, 3ही अवस्थांच्या पलीकडे गेलेले आहेत, 3ही गुणांच्या पलीकडे गेलेले आहेत, असे हे अत्री ऋषी आहेत. आणि त्यांच्या उदरी दत्तात्रयांचा जन्म आहे. दत्त हा ज्ञान देणारे आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. आणि म्हणून ब्रह्मदेव कुठे ज्यावेळेला भगवानांचा अवतार झाला त्यावेळेला हे 3 जण आपापल्या स्वरूपामध्ये गेलेले आहेत. तर ब्रह्मदेव आकाशामध्ये चंद्रहून निघून गेलेले आहेत, विष्णू मात्र ज्ञानदानासाठी इथेच थांबलेले आहेत, आणि महेश दुर्वासून तपस्येला निघून गेले. असा दत्तात्रयांचा अवतार. गमतीनी काका म्हणतात आम्ही दत्तात्रयांचा जन्म करतो, त्यांना पाळण्यात घालतो, पण तेच दत्तात्रय प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आहेत. कारण दत्त म्हणजे ते तत्व देऊनच आपल्याला इथे पाठवलेलं आहे. पण त्याचं जाणीव आम्हाला का नाही? कारण आम्ही अवस्थात्रयातीत याचा अनुभव घेतच नाही. खरं तर आम्हाला बोलण्यामध्ये आम्ही म्हणतो बरं का, मी आज हे स्वप्न बघितलं म्हणून स्वप्नाचा अनुभव मला आहे, जागृतीचा तर अनुभव आहेच, मला गाढ झोप लागली असं आपण म्हणतो, याचा अर्थ सुषुप्तीचाही मला अनुभव आहे. याचा अर्थ माझ्या 3ही अवस्थांचा मीच साक्षी आहे ना. मला गाढ लागली होती किंवा नाही हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळतं का हो? हे कळतच नाही ना. याचा अर्थ माझ्या 3ही अवस्थांचा मी साक्षी आहे, ह्याच्यासाठी काही शास्त्र सुद्धा गरज नाही. हा रोज आमच्या अनुभवाचा विषय. कालत्रयातीत 3ही काळांच्या पलीकडे मी आहे, हे मात्र समजून आपल्याला शास्त्राने घ्यावं लागेल. म्हणून कालाच्या अवस्थेत गुणांच्या पलीकडे जाणं, याचा अर्थ 3 गुणांमध्ये आपली प्रत्येक क्रिया जी आहे ते 3 गुणांच्या मध्ये आहे. आणि त्या 3 गुणांच्या पलीकडे जायचं असेल तर 3ही गुणांचे काय अभिव्यक्ती आहे ती आपल्याला जाणून घ्यावी लागेल. आणि त्या एकाही गुणाच्या मी अधीन व्हायचं नाही. मला पाहिजे तेव्हा मी तो गुण वापरला पाहिजे. माझी सत्वगुणाची वृत्ती सतत वर राहिली पाहिजे, कारण सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, रजोगुणे पुनरावृत्ती म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम, आणि तमोगुणे अधोगती. मग सत्ववृष्टी त्या सत्ववृत्तीमध्ये राहून सत्वगुणामध्ये राहून मला गुणातीत व्हायचंय. याचा अर्थ मला सत्वगुणातच कायम राहायचं नाही, तर मला पाहिजे तेव्हा तो गुण वापरायचा आणि तो सोडून द्यायचा. हे ज्याला जमलं त्याला गुणांचा वापर करता आला. मंदाते सुंदर दृष्टांत देतात. मंदाते म्हणायच्या मी शिक्षिका होते. शिक्षिका असताना माझ्या वर्गातल्या एका मुलाने बाजूच्या मुलाची काय केली तर कंपॉस बॉक्स घेतली आणि आपल्या दप्तरात टाकली. आता त्याला मी असं म्हणावं का की माझ्या समोर असणारं बालब्रह्म आहे, मी आता शिकवते म्हणजे बालब्रह्माची उपासना करते? नाही चालणार. आता ह्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. म्हणून त्या क्षणी मला हातामध्ये पट्टी घेतली पाहिजे, त्या पोराला फोडून काढलं पाहिजे की परत त्यांनी चोरी करायची नाही. तो फोडून काढण्यासाठी मला जो गुण लागतो तो रजोगुण मला आणला पाहिजे, मी तो वापरला पाहिजे आणि त्याला शिक्षा दिल्यानंतर तो रजोगुण सोडून दिला पाहिजे. 5 मिनिटांनी त्या पोराला प्रेमाने जवळही घेतलं पाहिजे. याचा अर्थ त्या गुणांचा वापर तेव्हा तेव्हा करता येणं, तो विचार करून तो वापरणं आणि सोडून देणं, याला गुणातीत होणं असं म्हणतात. ज्याला गुणातीत होता येतं, ज्याची वृत्ती असूयेच्या रहित आहे, तिथे दत्ताची अनुभूती आहे. आणि म्हणून दत्ताची अनुभूती घेण्यासाठी आहे, पण तेवढं शक्य नाही. म्हणून अवताराच्या निमित्ताने आपल्याला आता आपल्या आतमध्ये उतरायला सांगितलेलं आहे.
तो दत्तावतार आहे. त्यानंतर भगवंतांनी यज्ञ नाम धारण करून स्वयंभू मनवंतराचं रक्षण केलेलं आहे. त्यानंतर ऋषभदेवाचा अवतार आहे, वेनाचा अवतार आहे. वेन एक सुंदर अवतार आहे जो अत्यंत दुराचारी. हा वेन म्हणजे त्याचं सगळं चरित्र जे आहे ते इतकं विलक्षण आहे. यांनी सगळ्या समाजाला त्राही करून टाकणारा हा वेन आहे. वेनानी समाजाला त्रास दिलेला आहे. बरं, हा अत्यंत स्वैराचारी आहे. आणि स्वैराचारी असणारा हा वेन म्हणजे काय, ऋग्वेदामध्ये शेवटी व्याख्या येते. वेन म्हणजे काय, तर वेन म्हणजे ज्याला आपण म्हणतो अणू. हा अणू अत्यंत सूक्ष्म आहे, पण जितका सूक्ष्म आहे तितकाच तो स्वैराचारी आहे. तो सगळा नाशक आहे, पण तेच त्याला जर नियंत्रणामध्ये ठेवला तर त्याचा उत्तम वापर होऊ शकतो. म्हणून नियंत्रणामध्ये ठेवणं, अन्यथा तो काय आहे तर तो स्वैराचारी असणारा सगळा नाश करून टाकणं. त्याचं मूळचं संस्कृतमधलं नाव पण वेनच आहे, भागवतातलं नाव पण वेनच आहे. आणि म्हणून वेन स्वैराचारी होता, दुराचारी होता. दुराचारी राजा म्हणूनच भागवतांनी त्याचं वर्णन केले. शब्दसुद्धा तसाच्या तसा वापरलेला आहे. आता इथे शास्त्र आहे, अणू तर आपल्याला माहिती आहे अणुबॉम्ब किती त्रास देणारा आहे. आणि अणुशक्तीचा वापर केल्यानंतरचा वापर तोही आपल्याला माहिती आहे. आज आपले मोबाईल्स ज्याच्यावर चाललेले आहेत ती कोणती शक्ती आहे तेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लक्षात येईल की त्या शक्तीचा वापर करून घेतलेला आहे आणि म्हणून आपण त्याचा वापरही करून घेऊ शकतो, नियंत्रणाने आणू शकतो, असा तो वेन आहे. नंतर भगवंत पृथ्वी म्हणून अवतरलेले आहेत. मत्स्यावतार त्या ठिकाणी आहे, कुर्मावतार आहे. आणि त्यानंतर भगवंताचा अत्यंत सुंदर असा अवतार जो आहे, ज्याचा आपण आता छोटी गोष्ट बघूया, ती म्हणजे भगवंताची समुद्र मंथनाची लीला. अतिशय गोड लीला आहे ती, की भगवंतानी काय समुद्र मंथनाची लीला केली. कोणी कोणी केली. इंद्र देवतांचा राजा आहे, बळी दैत्यांचा राजा आहे. दोघांकडे अत्यंत भरपूर सैन्य आहे, दोघांकडे सामर्थ्य आहे. आता जिथे सामर्थ्य आहे ते दाखवल्याशिवाय चैन पडतं का आपल्याला? सामर्थ्य असलं की ते दाखवावंसंच वाटतं. जे काही आहे ना ते दाखवावं असं वाटतं. तसं दोघांनाही ह्या आपलं सामर्थ्य दाखवावं असं वाटलं. आणि म्हणून एक दिवस इंद्र आणि बली दोघं समोरासमोर आले आणि आता म्हणतायत आम्ही आमचं सामर्थ्यच दाखवतो आणि आता समुद्राचंच मंथन करतो. आणि आता समुद्राचं मंथन करण्यासाठी काय केले तर आता रवी करायची. कसली तर मंदार पर्वताची रवी केली. दोरी कोणती आहे तर वासुकीची दोरी केली आहे. आणि दोघं जण सर्व सामर्थ्यांच्या सह ती रवी जी आहे तो पर्वत घुसळतायत. तो पर्वत कुठे आहे तर सागराच्या तळाशी घालून तो घुसळतायत. आणि तो घुसळताय तेव्हा संपूर्ण पृथ्वी जी आहे ती पृथ्वी पाण्यामध्ये बुडायला लागली. आणि या बुडणाऱ्या पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवंतांनी एक अवतार घेतलेला आहे, तो कूर्मा अवतार आहे. पण त्याच वेळेला याच मंथनातून 14 रत्न निघाली. आणि ही 14 रत्न निघाल्यानंतर त्या रत्नांमधून एक निघाला तो म्हणजे धन्वंतरी. धन्वंतरी जो बाहेर आला तो अमृत कलश घेऊन आला. अमृत कलश याचा अर्थ जे सेवन केल्यानंतर अमृताकडे वाटचाल होते, याचा अर्थ मृत्यूपासून दूर राहता येतं. आता अमृत म्हटल्याबरोबर ते कोणाला पाहिजे तर ते दैत्यांना तर हवंच आहे. भागवतांनी सांगितलंय धन्वंतरी अमृत कलश घेऊन आला. इथून कोणती सुरुवात आहे तो वैद्यक शास्त्राची सुरुवात आहे, कारण तो धन्वंतरी आहे. त्या धन्वंतरीने काय करायची, औषधं निर्माण करायची. मृत्यूपासून दूर जायचं तर औषधांकडे जायचं. आम्ही सारख्या डॉक्टरांकडे जातो. मंदाताई म्हणतात दात पडायला लागल्यानंतर डॉक्टरांकडे जातो. आपल्याला निसर्ग सांगतो आता काय करायचंय, खाणं कमी करायचंय, कडकडीत खायचं नाही, तरी आम्ही कृत्रिम बसून घेतो. नाही ना मान्य, शास्त्राला मान्य नाही. पण ठीक आहे, आता जे काही आहे ते सत्य आहे. आणि असा अमृत कलश घेऊन कोण आलेला आहे तर धन्वंतरी आलेला आहे. आता हे सगळ्यांना हवंय आणि म्हणून ते कोणाला द्यायचं तर आता देवदेवतांना द्यायचं. आणि त्याच्या वाटपासाठी म्हणून अमृत कलशातलं अमृत वाटण्यासाठी भगवंतांनी एक सुंदर अवतार घेतला, तो म्हणजे मोहिनी अवतार. आता मोहिनी म्हणजे हा स्त्री झाला. या स्त्री अवतारामधलं त्याचं रूप इतकं मोहक होतं. आणि आपल्या सख्याने इतकं मोहक रूप कसं काय घेतलं आणि तो कसा दिसत असेल ही बघण्याची अत्यंतिक उत्कंठा कोणाच्या मनामध्ये निर्माण झाली तर ती शिवशंकराच्या मनामध्ये निर्माण झाली. आता माझा सखा जाणलेला आहे, मोहिनी अवतार त्यांनी घेतलाय, तो किती सुंदर दिसत असेल. मुळामध्ये स्त्रीचं लावण्य कसं आहे तर ते सगळ्यांना मोहित करणारं असंच आहे. आणि त्या ते भगवंतांनी घेतलेला तो स्त्रीचा अवतार
तो किती विलक्षण असेल. आणि त्यासाठी यांनी मोहिनी रूप धारण केलं, अमृताचा कलश घेतलेला आहे, वाटायला निघणार आहेत. आणि त्यावेळेला शिवशंकर आलेले आहेत, काय तर ते रूप बघण्यासाठी. आणि आता नारायणाला वाटते की आपल्या सखाची जरा आपण गंमत करूया. आणि म्हणून मोहिनी वेशामध्ये असणार आहे नारायण यांनी पळायला सुरुवात केली. नारायण पुढे पळतायत मोहिनी अवतारामध्ये, म्हणजे स्त्री वेशामध्ये ते पळतायत. आणि पाठीमागून शिवशंकर पळत चालले. असे बराच काळ पळतायत. पळून पळून शिवशंकर अत्यंत थकून गेले. ज्या ज्या ठिकाणी थकले त्या ठिकाणी क्षणभर स्थिरावले, पुन्हा उठले, पुन्हा पळायला लागले, पुन्हा उठले, पुन्हा पळायला लागले. आणि अशा प्रकाराने यांची ती लीला झाली. आणि त्यानंतर शिवशंकरांनी आपल्या सख्याचं ते सुरेख रूप पाहिलेलं आहे. भागवत आपल्याला म्हणतं ज्या ज्या ठिकाणी शिवशंकर थांबलेले आहेत, विसाव्याला थांबलेले आहेत, ती जागा म्हणजे आपली 12 ज्योतिर्लिंग आहेत. याचंही विकृत रूप त्या ठिकाणी केले. काय म्हणतात, त्यांचं वीर्य पडलं नाही, वीर्याचं खलनच झालेलं नाही. भागवतांनी स्पष्ट म्हटलंय की ते विसाव्याला तिथे थांबलेले आहेत. जिथे जिथे ते थांबलेले आहेत ती सगळी काय आहेत, तर ती 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि याच समुद्र मंथनातून आपल्याला मिळालेली भगवंताची नारायणाची देव कोणता वर आपल्याला मिळाला आहे, तर ती 12 ज्योतिर्लिंगाचा वर आपल्याला मिळालेला आहे. यानंतर भगवंत नृसिंह अवतारामध्ये आले, वामन अवतार झालाय. आणि मग यानंतर सुरेख चरित्र येतं भागवतामध्ये, ते म्हणजे महर्षी नारदांचं. वैशिष्ट्य असं आहे, नारदांचं चरित्र स्वतः नारदच आपल्याला सांगतायत बरं का. नारदांचं चरित्र दुसऱ्या कोणाच्या मुखामध्ये नाही, नारदच आपल्याला ते चरित्र सांगतायत. आणि नारदांनी या ठिकाणी जे चरित्र सांगितलंय तेच आता सूतजी कोणाला सांगतायत, तर ते शौनकाला सांगतायत. ते म्हणतायत काय, नारद म्हणाले बघ. नारद असं म्हणतायत की पूर्वजन्मामध्ये मी काय होतो, तर एक उपबर्हण नावाचा एक गंधर्व होतो. गंधर्व याचा अर्थ गायन सेवा करायची आणि इंद्राला काय करायचं तर रिझवायचं. तर असा गायन सेवाने रिझवणारा मी एक गंधर्व होतो. पण एक दिवस असं झालं, जेव्हा मी इंद्रासाठी गायन सेवा करत होतो तेव्हा गायनाचा माझा ताल चुकला. आणि ताल चुकल्याबरोबर इंद्र अत्यंत क्रोधित झाला. क्रोधित झालेल्या इंद्राने मला शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर तो शाप असा होता की तू मर्त्य असा या पृथ्वी तलावावरती जा. क्षणामध्ये माझा स्वर्ग संपूनच गेला. मी क्षणात कुठे आलो, तर या पृथ्वी तलावावरती माझं अवतरण झालं. आणि एका गरीब अशा मातेच्या उदरी माझा जन्म झाला. पण माझं प्रारब्ध इतकं थोर होतं. माझी माता कोण होती, तर दासी होती. पण कुठे दासी होती, तर एक ऋषींचा आश्रम होता. ज्या ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक ऋषी होते, अनेक साधू संत तिथे येत होते, ज्ञानी त्या ठिकाणी येत होते, ब्रह्मचर्चा त्या ठिकाणी चालत होती. दिवस रात्र काय होतं, तर त्या ठिकाणी यज्ञ यागादी कर्म चालायचे, त्या ठिकाणी ब्रह्मचर्चा चालायची. आणि म्हणून मातेच्या गर्भामध्ये असल्यापासूनच या सगळ्या गोष्टी मी श्रवण करत गेलो. जसा मी लहान होतो तसा माझ्यावरती तोच संस्कार झाला. आणि त्या संस्कारामध्ये मी वाढलो. थोडासा 10-12 वर्षाचा मी झालो, समजायला लागलं मला असं. आणि मग लक्षात आलं, त्यात ऋषींचं जेव्हा मी ऐकलं तेव्हा भगवंताचं दर्शन करून घेण्यामध्ये जीवनाची सार्थकता हे मी ऐकलं. ऐकल्यानंतर मनामध्ये असं वाटलं की आपणही हे करावं. मी मातेच्या आश्रयामध्ये त्याच ऋषीमुनींबरोबर राहत होतो, काही ज्ञानार्जनही करत होतो. पण पुन्हा प्रारब्धाने मला तडाखा दिला. एक दिवस भल्या पहाटे ऋषींच्या स्नानासाठी नदीवरती माझी माता पाणी आणायला गेली. आणि ज्या वेळेला पाणी घेऊन ती परत येत होती तेव्हा पूर्ण नदीवरून अंधार होता. माझ्या मातेचा पाय चुकून एका सर्पावरती पडला. सर्पाने त्याच्या स्वभावानुसार माझ्या मातेला दंश केला. अर्ध्या तासामध्ये त्या सर्पाचं सगळं विष माझ्या मातेच्या मध्ये भिनलं. आणि माझ्या मातेचा जो आहे तो काय झालं, तर निधन झालं. या संपूर्ण विश्वामध्ये मला कोणताच आधार नव्हता. एकमेव त्या मातेचा पुत्र असणार आम्ही. तेवढं मातेचं निधन झाल्यानंतर आता मला वैराग्य निर्माण झालं. या आश्रमामध्ये कशासाठी राहायचं, कोण आहे माझं, कोणीही नाही. आणि म्हणून मी तो आश्रम सोडला. तडकाफडकी तो आश्रम सोडण्याचा निर्णय घेतला. एका नदी किनारी आलो, पद्मासन घालून बसलो, डोळे मिटले, नारायणाची प्रार्थना केली. आणि बराच काळ नारायणाची प्रार्थना केल्यानंतर क्षणकाल आकाशामध्ये जशी वीज चमकावी तसं त्या नारायणाचं दर्शन मला झालं.
पण दर्शन होते म्हणेप्रमाणे जशी वीज चमकते आणि लगेच ती विरून जाते, त्याप्रमाणे झालेलं दर्शन विरून गेलं. तेच दर्शन पुन्हा व्हावं म्हणून मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लागलो, पुन्हा पुन्हा नारायणाचं नाव घ्यायला लागलो, पण आता मला काही केल्या दर्शन होईना. इतका जितका मी प्रयत्न करतो त्याच वेळेला पुन्हा आकाशवाणी झाली. आणि ती आकाशवाणी म्हणजे अंतरातला आवाज होता. तो आवाज म्हणजे काय होता, तर या जन्मामध्ये आता सगुणाचं दर्शन नाही, या जन्मामध्ये सगुणाचं दर्शन नाही. एवढं ऐकलं आणि माझा विवेक जागृत झाला. जर या देहामध्ये भगवंताचं दर्शन होणारच नसेल तर देह कशासाठी धरायचा? आता देह धरण्याची गरजच नाही. आणि म्हणून त्याच नदी किनारी मी पद्मासन घालून बसलो. माझ्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती मी आवरून घेतल्या. त्या इंद्रियांचा मी लय माझ्या मनामध्ये केला, माझ्या मनाचा लय मी माझ्या बुद्धीमध्ये केला, बुद्धीचा लय मी माझ्या प्राणशक्तीमध्ये केला, प्राणाचा लय मी माझ्या आत्मशक्तीमध्ये केला, आणि आत्मशक्तीचा लय मी माझ्या परमात्मे शक्तीमध्ये केला. आणि त्या देहाचा मी काय केला तर त्याग केला. आता स्थूल देह निघून गेला, वासना देह शिल्लक होता. मी शिल्लक सूक्ष्म होतो. आणि त्यानंतर मात्र आता माझा जन्म कुठून झाला तर सूक्ष्म असणारा मी ब्रह्मदेवानी त्यांच्या मांडीवरती थाप मारली आणि त्या थापामधून मला जन्म मिळाला. आता पुन्हा मी नरदेहामध्ये आलो. नरदेहामध्ये आल्यानंतर ब्रह्मदेवानी वर दिला. तो वर म्हणजे काय, तीनही भुवनांमध्ये तू संचार करू शकशील. पण कार्य आहे, एकच कार्य आहे. हातामध्ये वीणा दिली आणि वीणा दिल्यानंतर बोध केला तो म्हणजे नारायणाचा. अखंड मुखामध्ये काय तर नारायण नारायण म्हणावं. त्रिभुवनामध्ये हिंडावं आणि प्रचार आणि प्रसार काय करायचा आहे, भगवन नामस्मरणाचा प्रचार, भगवंताचा प्रचार, भगवन नामस्मरणाचा प्रचार, एवढंच कार्य आहे. आपण म्हणतो कळीचा नारद आहे, कळीचे नारद नाहीत. जिथे काही अवताराचं कार्य आहे तेव्हा दुष्टांचा संहार करायचा आहे, तेव्हा त्या दुष्टांचा दुष्टपणा वाढावा आणि मग अवतार घेऊन त्याचा लीलेने त्याचा उद्धार करावा. यासाठी काही वेळा त्यांची कृती तशी दिसते, पण ते कळीचे नारद नाहीत. तमोगुणाचा तमोगुणापण वाढवणं, सत्वाचा सत्वगुणपण वाढवणं, किंवा रजाला रज आणखीन वाढवून क्रिया करायला लावणं, कर्म करायला लावणं, हे कार्य कोणाचं आहे तर ते नारदांचं आहे. ते साक्षात विधात्यांनी म्हणजे ब्रह्मदेवानी त्यांना दिलेलं आहे. असा हा नारदांचा सगळा अवतार आहे. हा संपूर्ण जो आहे यांनी ब्रह्मदेवानी मला वर दिला ते सगळं सांगितलं. आणि मग ते म्हणतात की याच नारदानी काय केलेलं आहे तर व्यासांना आज्ञा केलेली आहे. आणि ती आज्ञा काय आहे की तुम्ही कोणता ग्रंथ रचा तर तो भागवत ग्रंथाची रचना करा. आता व्यासांना प्रश्न पडला की मी ग्रंथ तर लिहीन, पण त्या ग्रंथामध्ये भगवंताच्या लीला आहेत. विशेषत्वाने दशमग्रंथामध्ये तर सर्व भगवान गोपालकृष्णाची लीला आहे. त्याच्यामध्ये ती लीला सांगण्यासाठी जो वक्ता पाहिजे तो वक्ता वैराग्याने परिपूर्ण पाहिजे. मग आता काय करावं, म्हणून व्यासांनी पुन्हा शिवाची आराधना केली. शिव आराधना करून साक्षात शिवांना प्रसन्न करून घेतलं. शिव कुठे आलेत तर सगुण रूपामध्ये समोर आलेत. आणि मग विचारलं कशासाठी, प्रयोजन काय, एवढं तप आराधना कशासाठी करताय. तेव्हा व्यासांनी सांगितलं की ग्रंथ लिहिण्याची नारदांची आज्ञा आहे, पण मग सांगणारा वक्ता काय, त्यासाठी मी काय करतोय तर तप करतोय. आणि मग त्यावेळेला शिव म्हणतायत मुने काळजी करू नका, तुमच्याच उदरी मी येईन आणि तुमच्याच उदरी मी काय करीन तर अवतार घेईन, माझ्याच अंशाने मी येईन, वैराग्याने परिपूर्ण असा अवतार मी घेईन. आणि तो म्हणजे शुकमुनींचा अवतार आहे. काय विलक्षण अवतार आहे. मुळामध्ये मातेच्या गर्भामध्ये असतानाच वैराग्य प्राप्त झालंय. हे जग म्हणजे माया आहे, ही मला बांधून ठेवणारी आहे, म्हणून मला जग बघायचंच नाही. यासाठी हा पुत्र मातेच्या गर्भामध्ये किती दिवस राहिला, 9 महिने नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर 9 वर्ष राहिले. 9 वर्ष राहिल्यानंतर बाहेर आल्याबरोबर ह्यांनी मातापित्यांचाच त्याग केला आणि हे वनामध्ये जात आहेत. ह्यांना असं वाटतं मी मातापित्यांकडे बघितलं तर हे मातापिता मला मायेमध्ये अडकवतील. मातापिताच खरं तर मायेत अडकवतात, बाकी कोणी मायेत अडकवत नाही. पहिलं बंधन तेच आहे.
असं वाटलं हे मला मायेमध्ये अडकवतील, आणि म्हणून शुकमुनींनी माता पित्यांचा त्याग केला आणि ते वनामध्ये चालले. वनामध्ये चालल्यानंतर मातेला अत्यंत दुःख झालं. त्यावेळेला व्यासांनी आपल्या पत्नीला समजवलेलं आहे. ते म्हणतात, अरणे, शुकमुनींच्या मातेचं नाव अरणी आहे. ते म्हणतात, अरणे, दुःख करू नकोस, परमेश्वराला तेच द्यावं जे आपल्याला विलक्षण प्रिय आहे. माता पित्यांना पुत्राशिवाय दुसरं काहीच प्रिय नसतं, आणि म्हणून आपण आज दोघं काय करूया, तर आपला पुत्रच कोणाला देऊया, तर परमेश्वराला, भगवंताला समर्पित करूया. तो दुःख करू नकोस. माताच आहे. शुक जो आहेत ते पुढे पुढे चाललेले आहेत. ते जितके पुढे चालले आहेत मातेला राहवत नाहीये, आणि माता पुन्हा पुन्हा त्या मुलाला म्हणते, बा शुका, बा शुका. शुकांनी मागे बघितलेलं नाहीये. शुकमुनींनी मागे न बघता, पण आत्मस्वरूपाचं परिपूर्ण भान आहे, आणि आत्मा सर्वत्र विद्यमान आहे, सर्वत्र तो समभावानी आहे, याचं परिपूर्ण ज्ञान या बालकाला आहे. आणि म्हणून यांनी मातेला हुंकार दिला. तो दिलेला हुंकार एका वृक्षामधून होता. हुंकार जेव्हा वृक्षामधून, याचा अर्थ वृक्ष हे माझं स्वरूप आहे असा त्यांचा बुद्धीचा निर्णय आहे. 9 वर्षाचं बालक आहे, लक्षात घ्या. वृक्षामधून दिलेला हुंकार बघितला आणि व्यासांना विलक्षण आनंद झाला. इतका आनंद झाला व्यासांना. व्यास म्हणतायत की शिष्यात पराजिता, माझ्या पुत्राचा अधिकार विलक्षण आहे. असा हा पुत्र वैराग्याने परिपूर्ण असणारा वनामध्ये गेलाय. वनामध्ये गेल्यानंतर मग प्रश्न येतो की मग हे कधी झाले? या शुकमुनींनी मातापित्यांचा त्याग केला, हे वनामध्ये गेले, यांनी पुष्कळ तप केलं, आणि तप करताना एक दिवस ते फिरत फिरत नदीकाठी आले. नदीकाठी आल्यानंतर कुणीतरी भागवताचं वाचन करत होतं. त्या ग्रंथाचे श्लोक त्यांच्या कानावरती पडले. ती भगवंताची दशमस्कंदाची लीला त्यांच्या कानावरती पडली, आणि ते म्हणतात, काय सुंदर ग्रंथ आहे, ह्याचा रचनाकार कोण आहे? आणि म्हणून शुकमुनी आता थोडे कसे झालेत तर तरुण झालेत, आणि तरुण झालेले शुकमुनी जो ग्रंथ वाचत होता त्याच्या जवळ गेलेत आणि त्याला विचारतायत, आपण कोणता ग्रंथ वाचत आहात? त्यांनी सांगितलं, हे भागवत महापुराण आहे. मग ह्याचा रचयिता कोण आहे, मला तुम्ही कृपा करून सांगाल का? त्यांनी सांगितलं, याचे रचयिता व्यास महामुनी आहेत. शुकाचार्यांना कळलं की हा ग्रंथ बाकी कोणी केलेला नसला तरी त्याचे रचयिता माझे पिता आहेत. आणि मग मात्र शुकमुनी आपल्या पित्याकडे आलेत. आता मात्र जे आलेत ते कसे आहेत तर शिष्यभाव धारण करून आलेत. शिष्यभाव धारण करून जेव्हा पुत्र येतो तेव्हा पित्याला विलक्षण आनंद आहे, आणि ते म्हणत आहेत की आपण एक ग्रंथ लिहिलेला आहे, ते महापुराण भागवत आहे, ते कृपा करून मला समजावून सांगाल का? आणि साक्षात व्यासांनी आपल्या पुत्राला तो ग्रंथ समजावून सांगितला. आणि तोच ग्रंथ हे शुकमुनी आता कोणाला सांगणार आहेत तर परीक्षिताला सांगणार आहेत. असं हे विलक्षण काय आहेत ते ह्या सगळ्या कथा आहेत. शुकमुनी जे आहेत ते वनामध्ये निघून गेले. त्यावेळेला तलावामध्ये काही अप्सरा ज्या आहेत त्या स्नान करत होत्या. शुकमुनींना बघितलं आणि त्या अप्सरांनी दोन्ही हात जोडले, मनोमन वंदन केलं. शुकमुनी निघून गेले. बऱ्याच काही काळानंतर मग व्यासमुनी तिकडून चालले. जेव्हा ते चालले त्यावेळेला त्या अप्सरांनी आपल्या दोन्ही हातांनी आपलं शरीर झाकून घेण्याचा एक असहाय्य प्रयत्न केला, कारण त्या जलक्रीडा करत होत्या. व्यासांना नवल वाटलं. मुलगा अगदी बालक असणारा इकडून गेला, तेव्हा यांनी नमस्कार केला, आणि मी तर वृद्ध आहे, मग मला बघून या अशा का लाजतायत? व्यासांना राहवला नाही. व्यास तिथे थांबलेले आहेत आणि ते म्हणतायत की माझ्या मुलाकडे बघून तुम्ही वंदन केलं आणि मला मात्र बघून शरीर झाकण्याचा प्रयत्न केलात. हे सगळी तुमची कृती जी आहे ती मला विलक्षण वाटते, याचं कारण काय ते तुम्ही मला सांगाल का? आणि आता त्या अप्सरांनी व्यासांना तत्वज्ञान सांगितलंय. त्या असं म्हणतायत, तुमचा पुत्र जेव्हा गेला तेव्हा तो आत्मानंदामध्ये रत होता, तो अवधूत स्थितीमध्ये होता, तो दिगंबर स्थितीमध्ये होता. अवधूत स्थितीमध्ये, दिगंबर स्थितीमध्ये तोच जाऊ शकतो जो खरा जीवनमुक्त आहे. पण तुम्ही मात्र अजून अंगावरती वस्त्र धारण केलेलं आहे. ज्यांनी वस्त्र धारण केलेलं आहे तो जीवनमुक्त कसा काय असू शकेल? तो वृत्तीने जीवनमुक्त असेल, पण तो अवधूत स्थितीमध्ये, याचा अर्थ अजून त्यांनी वस्त्राचा संग धारण केलेला आहे. आणि म्हणून मुक्त नाही. मुने आपण मुक्त नाही. खरा मुक्त कोण आहे? आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारीपासून जो खरा मुक्त आहे त्यालाच जीवनमुक्त म्हणतात.
त्या अप्सरांनी आता कोणाला तत्वज्ञान सांगितलंय तर ते व्यासांना सांगितलंय. आणि असे हे व्यास ज्यांनी हा संपूर्ण ग्रंथ लिहिला. आणि आता ते आपल्याला म्हणतायत तत्ववेत्ते ज्या ज्ञानाला तत्व म्हणतात, उपनिषदांचं पठण करणारे त्यालाच काय म्हणतात तर ब्रह्म म्हणतात, हिरण्यगर्भाची उपासना करणारे त्यालाच परमात्मा म्हणतात, तर भक्तीची उपासना करणारे त्यालाच भगवंत म्हणतात. तत्व एकच आहे पण नाव मात्र काय आहे, अनेक आहे. स्त्री एकच आहे पण तिला कुणी आई म्हणतं, कुणी तिला पत्नी म्हणतं, कुणी तिला मामा म्हणतं, कुणी तिला मावशी म्हणतं, कुणी तिला काकू म्हणतं, तर तिलाच कुणी आजी म्हणतं, तर तिलाच कुणी आणखीन काही म्हणतं. नावं अनेक असली तरी ती जशी एकच आहे, तसं नावं या ठिकाणी अनेक असली किंवा मार्ग जरी अनेक असले तरी तत्व मात्र एकच आहे. माऊलींची सुंदर ओवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे ज्ञानीय म्हणती संवित, शैव म्हणती शक्ती, आम्ही तो पराभक्ती आमची म्हणू. ज्या त्या संप्रदायाप्रमाणे त्याला ते नाव दिलेलं आहे. मग तो गणपत्य संप्रदाय असू दे, तो शाक्त संप्रदाय असू दे, तो वैष्णव संप्रदाय असू दे किंवा तो समर्थ संप्रदाय असू दे, संप्रदायाची नावं असली तरी तत्व मात्र काय आहे तर ते एकच आहे. अशा या भागवतामध्ये अनेक प्रकारचं तत्वज्ञान आहे. साही दर्शनांचा काय तर त्यामध्ये ते उल्लेख आहे. त्या साही दर्शनांचा आपल्याला विचार करायची आवश्यकता नाही. आपण त्यातील फक्त उत्तर मीमांसा म्हणजे अद्वैत तत्वज्ञान जे आहे त्याचा विचार करणार आहोत. आणि मग या ठिकाणी शुकमुनी त्याच्यामध्ये लिहितात, फुलपाखरं जशी फुलाकडे सहजच आकृष्ट होतात, अगदी त्याचप्रमाणे सर्व भक्त मंडळी ज्या ग्रंथाकडे आकर्षित होतात, तो ग्रंथ म्हणजे कोणता आहे तर ते भागवत आहे. कलियुगामध्ये मानवी जीवनाची इमारत जी आहे तर ती द्वेष आणि मत्सरावरती आहे. आणि यातून सुटण्यासाठी एकमेव मार्ग कोणता असेल तर ते म्हणजे भागवताचं श्रवण आहे असं सांगितलं. आणि मग त्यानंतर भागवताचा विषय कोणता आहे ते शौनका मी तुला सांगतो. आणि सूतजींनी आता सत्संगतीची महती सांगायला सुरुवात केली. जीवनामध्ये जीवाला 3 प्रकारची संगत आहे. एक सत्संगती आहे, एक दुस्संगती आहे आणि एक विसंगती आहे. सत्संगती स्वीकारली पाहिजे, दुस्संगती टाळली पाहिजे आणि विसंगती शांतपणे सहन केली पाहिजे. कारण विसंगतीमध्ये मी कोणाच्या उदरी जन्माला यायचं, मी कोणाची मुलगी व्हायचं, माझी मुलगी कोण होणार आहे, माझा पती कोण असणार आहे, सासरची माणसं कशी असणार आहेत, माहेरची माणसं कशी, काहीही माझ्या हातामध्ये नाही. जे आहे ते आपल्याला सहन करणं आहे. मराठीमध्ये म्हण छान आहे, पदरी पडलं आणि पवित्र झालं. बस जे आम्हाला आहे ते उत्तमच आहे असं म्हणणं, याला विसंगती सहन करणं म्हणतात. पण सत्संगती मात्र जी आहे, डॉक्टर काका नेहमी म्हणतात, जीवनातली कोणतीही किंमत द्या पण सत्संगती स्वीकारा. त्या सत्संगतीची महती आता सूतजी सांगतायत. ते असं म्हणतायत की सत्संगतीची महती विलक्षण आहे. सत्संगतीमध्ये श्रद्धा वाढीस लागते. आणि श्रद्धा म्हणजे काय, खरं सांगायचं तर श्रद्धा हा शब्द जेव्हा येतो ना तेव्हा ती श्रद्धा ही अंधश्रद्धाच आहे. भागवतामध्ये कथा येते, एक दिवस तो धर्मराजा म्हणतो की आपण उद्या हे करूया का. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो, दादा तू काय अंतर्ज्ञानी झालेला आहेस का, पण उद्या करूया म्हणतोयस, याचा अर्थ उद्यापर्यंत तू राहणार आहेस असं तुला वाटतं. आपण काय म्हणतो, आम्ही उद्या ही गोष्ट करणार आहोत, याचा अर्थ उद्यापर्यंत मी राहणार आहे अशी माझी धारणा आहे की नाही. ही श्रद्धा आहे पण ती अंध आहे, सांगता येत नाही. हो, त्याला वाटलं की आजच न्यायचं तर तू कधी पण घेऊन जाऊ शकतो ना. श्वास मोजून पाठवलंय, संपले की जायचंय. आपल्यापैकी प्रत्येक जण रिटर्न तिकीट घेऊन आलेलं आहे. सिंगल तिकीट इथे कोणाचंच नाही. एव्हरीबडी रिटर्न तिकीट, जिथे आलं तिथे परत जाणं आहे. आणि म्हणून सत्संगतीमध्ये श्रद्धा वाढीस लागते. श्रद्धा शब्दाची उत्पत्ती भागवतामध्ये सुंदर दिली आहे. सत्तत्वावरती जेव्हा बुद्धी आरूढ होते तेव्हा त्याला श्रद्धा म्हटलेलं आहे. म्हणून सत्तत्व, सत्तत्वावरती बुद्धी आरूढ होणं, सत्य तत्व मान्य करणं. ते सत्य कसं आहे ते त्रिकाला बाधित आहे. आणि म्हणून ते पूर्वी होतं, आज आणि नंतरही असणार आहे. पूर्वी प्रेमाची किंमत प्रेमच आहे, पूर्वी अहिंसा ही अहिंसाच होती, पूर्वी समाधान हे समाधानच होतं. आजही अहिंसा, समाधान, प्रेम या सगळ्या गोष्टीला तीच किंमत आहे, भविष्यामध्ये ती राहणारच आहे. जीवनातली मूल्य कधीही बदलणार नाहीत, ती सगळी त्रिकाला बाधित आहेत, ती सत्य आहेत. आणि म्हणून सत्तत्वावरती बुद्धी आरूढ कर्माचरण करणं, याला काय म्हटलेलं तर श्रद्धा आहे.
याच सत्संगतीमध्ये धर्म काय आणि अधर्म काय ते कळतं. धर्म आणि अधर्म मुळामध्ये कळतं. आपल्याला वाटतं आम्ही अधर्म कधी करतच नाही, आम्ही अधर्म करत नाही असं आपला एक ठाम समजूत असते. असं कधीच नसतं. अधर्म कळत न कळत घडत जातो. आणि म्हणून गीता म्हणते गहनो कर्मणो गती. मी एक माझंच उदाहरण देते, नेहमी देते ते, मला खरंच आवडतं ते उदाहरण. पूर्वी नोकरी करत होते, एक दिवस शाळेत होते. संध्याकाळची शाळा सुटली, धावत धावत निघाले, कारण आईवडील होते. मी डोंबिवलीला राहणारे, आईवडील मुलुंडला राहणारे. पळत पळत जायचं आणि गाडी धरायची, आणि गाडी धरून आईवडिलांकडे जितक्या लवकर जाता येईल तितक्या जायचं म्हणून पळत पळत स्टेशनवरती आले. आल्यानंतर गाडी धावत आली. गाडी धावत जेव्हा प्लॅटफॉर्मवरती आले तेव्हा गाडी समोरून आली. समोरून अगदी गाडी चढणार, मी सुटणार गाडी, त्याच वेळेला एक वृद्ध अशी स्त्री माझ्याकडे आली आणि ती म्हणाली, पोरी जरा हात धर आणि मला गाडीत चढव. आता तिचं ते मी ऐकलं आणि त्या आजीला पळत पळत चढणाऱ्या गाडीमध्ये त्या आजीबाईंना कसं बसं चढवलं आणि मीही चढले. क्षणात गाडी सुरू झाली. आजीबाई दारामध्ये बसल्या, गाडी रिकामीच होती. आतमध्ये एखादी सीट मला मिळाली, मी सीटवरती जाऊन बसले. एक 4-5 मिनिटांनी स्थिरावले, आजूबाजूला बघितलं, फार काही गर्दी नव्हती, तुरळक काही महिला त्या ठिकाणी होत्या. पुढचं स्टेशन दिवा आलं. दिवा स्टेशन आल्याबरोबर TC चढला. टिक 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 आवाज त्यांनी करायला सुरुवात केली. प्रत्येकाला तिकीट विचारायला सुरुवात केली. विचार करत करतो माझ्याकडे आला, मला तिकीट विचारलं. मी माझं तिकीट दाखवलं आणि एकदम त्याचं लक्ष दारात पडलेलं त्या आजीबाईंवरती गेलं आणि तो संतापला. संतापलेला तो म्हणाला, या म्हातारीला कोणी गाडीमध्ये चढवलं? 4-5 मिनिटं मी अत्यंत सुखामध्ये होते की ज्या आजींना मी ओळखत नव्हते, जिचा माझा काही संबंध नव्हता, तिला मी मदत केलेली होती. मी अत्यंत निष्कामतेने कर्म केलेलं होतं. निष्काम कर्माचं फल म्हणून मला चित्तशुद्धीचा क्षणकाल अनुभव आलेला होता. असा अनुभव मी घेते ना घेते तोचपर्यंत तो असं म्हणाला TC की या म्हातारीला कोणी चढवलं? आता केलेलं कर्म गप्प बसू देतं का हो? ते नाही ना गप्प बसू देत. मी जोरात म्हटलं, अहो दादा, मी ते आजीनावरती चढवलं. आता तर तो आणखीनच संतापला. तो म्हणाला, मी या माईनं आत्ताच्या आत्ता बकोटं धरून खाली उतरवलं आणि काय तुम्ही वर चढवलं? मूर्ख आहात. मला असं वाटत होतं मी सत्कर्म केलं. आणि संतापलेला तो TV म्हणाला, ही म्हातारी बाई दरवाजामध्ये बसते आणि चढणाऱ्या सगळ्या बायकांची पाकिटं खालून कापते आणि म्हणून मी हिला बकोटं धरून खाली उतरवलं आणि तुम्ही पुन्हा पाकिटं कापण्यासाठी तिला वरती चढवलं. सत्कर्म होतं की दुष्कर्म होतं? माझा फार गैरसमज होता, मी सत्कर्म केलेलं आहे. ते सत्कर्म नव्हतं, ते दुष्कर्म होतं. गहन कर्मणो गती. नाही जीवाला काही कळत. आणि म्हणून सत्कर्मही कळत नाहीत, दुष्कर्मही कळत नाहीत, धर्म कळत नाही, अधर्म कळत नाही. आणि म्हणून संत म्हणतात, हे नाही ना कळत म्हणून कर्म करताना नाम घेत तरी कर्म करा. म्हणजे ना धर्माचा लेप लागेल, ना अधर्माचा लेप लागेल, ना पापाचा लेप लागेल, ना पुण्याचा लेप लागेल. म्हणून सत्संगतीमध्ये काय कळतं तर धर्म काय आणि अधर्म काय ते कळतात. सत्संगतीमध्ये नामाची महती पटते आणि म्हणून नामाच्या तालावरती कर्म करता येतात. म्हणून सत्संगतीमध्येच शुद्ध कर्माचरण घडतं. त्याचबरोबर शुद्ध कर्म हा परमार्थाचा पाया आहे. हा सगळा पाया इथेच तयार होतो आणि याच सत्संगतीमध्ये उपासनेचं महत्त्व पटतं. आणि म्हणून त्याच उपासनेच्या साह्याने चित्त शांतीचं जे जीवाला फल प्राप्त होतं ते सत्संगतीमध्येच प्राप्त होतं. सत्संगतीशिवाय चित्त शुद्धीही नाही आणि सत्संगतीशिवाय चित्त शांतीही नाही. म्हणून परमार्थाचे 2 भरभक्कम पाया जे आहेत ते कुठे आहेत तर ते आपल्याला सत्संगतीमध्ये प्राप्त होतात असं शुकमुनी सांगतायत. शुकमुनी नाही, सूतजी सांगतायत. आणि आता सूतजींनी पुढची कथा सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतायत की जसे मी तुला पंचयज्ञ सांगितले तसे प्रत्येक जीवानी 5 प्रकारची शुद्धी सुद्धा केली पाहिजे. 5 प्रकारची शुद्धी सांगितली बरं का. पहिली शुद्धी कोणती आहे तर ती पितृशुद्धी आहे. पितृशुद्धी कोणी केली? नचिकेतानी केली. याचा अर्थ पिता चूक करत होता पण पुत्रांनी पित्याला सांगितलं की ही चूक करू नकोस. उपनिषदांच्या काळापासून हे आहे. मग आपण मान्य नको का करायला? आम्ही वयाने फक्त मोठे झालो म्हणून आम्ही चूक करतच नाही असं होतच नाही हो. आमच्या यातून प्रमाद घडू शकतात.
बुद्धीने मान्य केलं पाहिजे. आणि पुत्र असेल तर पित्याचं चुकत असेल तर त्यांनी सांगितलंही पाहिजे. म्हणून पितृशुद्धी कोणी केली आहे तर ती नचिकेतानी केली. मातृशुद्धी आहे, माताही चुकू शकते आणि म्हणून मातृशुद्धी कोणी केली आहे तर मातेला ज्ञान होऊन तिला मुक्त करणाऱ्या कपिल मुनींनी केली आहे. मातेला सुद्धा ज्ञान कपिल मुनींनी दिलेलं आहे. तिसरी आहे ती वंशशुद्धी, ज्याचा आपण आत्ता विचार केला. वंश जेव्हा निर्माण करायचं आहे, नवनिर्मिती करायचे, तेव्हा दोघांनी काय विचार केलाय तो आपण आत्ताच बघितला. म्हणून विचारांनी जे आहे ती वंशाची निर्मिती करणं तो वंश विचार आहे. त्यानंतर अन्नशुद्धी आहे. अन्नशुद्धी सगळ्यात महत्त्वाची आहे. आम्ही कुठेही अन्न खातो. गमतीनी मंदाताई म्हणतात, जो रस्त्यावरती उभा राहून अन्न खातो तो एक दिवस रस्त्यावरती आल्याशिवाय राहत नाही. आम्हाला तरी पाणीपुरी खूपच आवडते. मंदाताई पाणीपुरीचंच उदाहरण देतात, कारण तिथंच उभं राहून पाणीपुरी खायला आवडते. आता जो रस्त्यावरती अन्न खातो तो रस्त्यावरती आल्याशिवाय राहत नाही असं सांगितलं. अन्नशुद्धी खूप सुंदर उदाहरण मी शिवथर गळीतलं देते. गळीमध्ये आमची लहान बालकांचं, लहान मुलांचं संस्कार शिबिर होतं. या संस्कार शिबिरामध्ये एक ओक आजी आणि भिंग्या आजी म्हणून शिकवायला यायच्या. मुलांसाठी त्या फक्त यायच्या. दोघी जणी फक्त मे महिन्यातल्या लहान मुलांच्या शिबिराला यायचे. हे मोठे मोठे भोपळे घेऊन यायच्या, घारगे करायच्या, रोज मुलांसाठी गोड, मुलांचे खूप लाड करायच्या. आजी मुलांना खूप आवडायच्या. मग आम्ही कधीतरी जायचो. आम्ही आजीला विचारायचो, आजी आम्ही येऊ का तुला स्वयंपाक करायला आतमध्ये? अजूनही मी गडावरती कधी बुवांना विचारलं की आम्ही पोळ्या करायला आत येऊ का, ते म्हणतात अजिबात येऊ नका. आजी आम्हाला असंच म्हणायची, तुम्ही अजिबात येऊ नका, कारण तुम्ही आल्यात तर तुम्ही एकट्या येणार नाही. तुम्ही दोघी जणी याल आणि येताना दोघी असलात तरी 6 जणींना घेऊन याल, कारण बरोबर तुमचा नवरा असणार आहे, सासू असणार आहे आणि नणंदही असणार आहे. नकोय मला ते. इथे येऊन नामस्मरण करणार असाल, नामामध्ये जर काही काम करणार असाल तर आत या. आजी अखंड नाम रामनामाचं घेऊन अन्न करायची आणि ती म्हणायची की मी खात्रीने सांगते की हे अन्न खाल्ल्यानंतर मुलं बिघडणार नाहीत. आणि आज इतकी वर्ष शिवथरगळीमध्ये 88 सालापासून आम्ही काम करतोय, पण खरंच बघतोय जी आमच्या हाताखाली संस्कार शिबिरातून मुलं गेली आहेत त्या एकाही मुलाचं वाकडं पाऊल बाहेर गेलेलं नाही. भले 15 वर्ष ती येत नाहीत, पण 20 वर्षांनी जेव्हा येतात ती गळीतच येतात. पॉवरफुल मॅग्नेट आमच्या समर्थांचं आहे. नाही पोरं चुकीच्या मार्गाने जात, कारण आजीनी घातलेलं अन्न आहे त्याचं कारण. आम्ही शिकवलेलं नाहीये, लक्षात घ्या. गोड गोड गैरसमजुतीमध्ये राहू नये की आम्ही शिकवतो म्हणून ती सुधारलीत नाहीयेत. जे अन्न त्यांना खायला मिळालेलं आहे ते रामनामाचं अन्न आहे. देतो का आम्ही आमच्या मुलांना ते? अन्नशुद्धी करतो का? ती अन्नशुद्धी जीवानी केली पाहिजे, आपल्याला भागवत सांगतं. आणि 5वं म्हणजे आत्मशुद्धी, अंतरंगाचं साधन आहे. हेही प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक जीवानी 5 प्रकारची जी आहे ती शुद्धी केली पाहिजे असं आपल्याला सांगितलेलं आहे. ते सूतजी सांगतायत. आणि आता सूतजी म्हणतायत या परमात्म्याची महती विलक्षण आहे. या विलक्षण असणाऱ्या परमात्म्याने आपल्याला दररोज 21,600 जप श्वास देऊन पाठवलेलं आहे. आपण इथे आलो ते श्वास मोजून पाठवलेलं आहे. आणि श्वास मोजलेत म्हणून जितके भरभर घेऊ तितकं लवकर संपणार आहे, जितके संथ राहू तितकं काय होणार आहे, जीवन लांबणार आहे. तो विचार नाही. पण एवढं सगळं त्यांनी ह्या अजपाची सोय आपल्या आतमध्येच करून ठेवलेली आहे. पण लक्षात कोण घेतो? कोणी लक्षात घेत नाही. अजपा आहे पण त्या जपाचा सुद्धा संकल्प आहे. आणि म्हणून अद्य सूर्योदय अभ्यः सूर्योदय पर्यंतम अहम अजपा करिष्ये असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ अजपाचा तरी संकल्प केला पाहिजे, तेव्हा तो अजप घडणार आहे. पण अरे हे सहज शक्य नाही. शौनका तुला वाटतं इतकं हे सोपं नाही. आणि म्हणून याला 3-4 टप्प्यावरून जावं लागतं. आणि ते टप्पे मी तुला आता सांगतो. आणि म्हणून जर तुला अजपामध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा तुला नामामध्ये स्थिरावलं पाहिजे. तू नामामध्येही स्थिरावणार नाहीस. या नामाचे 4 टप्पे आहेत ते तुला सांगतो. पहिल्या टप्प्यावरती जीवाला असं कळतं की मला नाम घ्यायचं आहे. दुसऱ्या टप्प्यावरती तो नाम घेतो, पण नाम घेता घेता पुन्हा विसरतो. मग तिसऱ्या टप्प्यावरती तो स्वतःच म्हणतो की मी आता आठवणीने नाम घेतो. आणि चौथ्या टप्प्यावरती आता त्याला आठवणच करायला लागत नाही. जेव्हा तो विसरतो तेव्हा त्याला आतून कोणीतरी सांगितलं की तू आता नाम घे. म्हणजे नामाला आलेली सहजता हा पहिला नामाचा टप्पा आहे. दुसरा जो आहे तो जप आहे.
जो विशेषत्वाने स्मरणीच्या साह्याने केला जातो, जो हृदयात जाणीवपूर्वक जपावा लागतो, त्याला जप असं म्हणतात. व्याख्याच आहे जपाची. हृदयात जाणीवपूर्वक जपला पाहिजे, म्हणून मग स्मरणीय आहे, त्याच्या साह्याने तो केला पाहिजे. त्याचा पुढचा आणखीन टप्पा आहे, तो म्हणजे मंत्र. मंत्रामध्ये सुद्धा 2 टप्पे सांगितलेत. एक स्थूल मंत्र आहे आणि एक सूक्ष्म मंत्र आहे. स्थूल मंत्र याचा अर्थ एका आसनावरती बसणं आणि वैखरीनी नाम म्हणणं. समजा नारायण म्हणायचंय तर नारायण 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 असं विशिष्ट लयीमध्ये जेव्हा वैखरीनी म्हटलं जातं तेव्हा त्याचे आघात आपल्या नाभीवरती होतात, आणि जेव्हा वैखरीच्या नामाचे आघात नाभीवरती होतात तेव्हा त्याला मंत्र म्हणतात. आता हा स्थूल मंत्र आहे. सूक्ष्म मंत्र आहे, याचा अर्थ मननेन त्रायते इति मंत्र. याचा अर्थ नारायण हे जर माझं नाम असेल तर मग आत्ता आपण चिंतन केलं की नाही, नार म्हणजे काय आणि अयण म्हणजे काय, मग नारायणाचं स्वरूप म्हणजे काय. याचा अर्थ नारायण म्हणता म्हणता नारायणाचं स्वरूप जाणणं, स्वरूपाचं चिंतन करणं, याला सूक्ष्म मंत्र असं म्हटलेलं आहे. आणि नामाचा तिसरा टप्पा जो आहे तो मंत्र आहे, आणि चौथा टप्पा जो आहे तो अजप आहे. अजपामध्ये काय आहे तर नाम म्हणणंच नाही, केवळ साक्षी भावाने पाहणं, आणि इथे सहजता आहे. या सहजतेपर्यंत जायचं असेल तर या 4 टप्प्याटप्प्याने जावं लागतं. हे सगळं शौनका समजून घे ते सांगतायत. आणि हे सांगता सांगता ते म्हणाले, आता मी तुला एक सुंदर कथा सांगतो. आणि आता त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. रामायण असू दे, भागवत असू दे, दोन्ही कसं आहे फ्लॅशबॅक पद्धतीने सांगितलेलं आहे. कथा सुरुवातीपासून जाऊन शेवट होतो असं नाही बरं का. सिनेमा बघतो ना, एक क्लायमॅक्स एक अँटी क्लायमॅक्स आहे. अँटी क्लायमॅक्समध्ये आधीच दाखवून टाकलेलं असतं आणि नंतर फ्लॅशबॅक स्वप्नामधून उठल्यानंतर जसं असतं तसं आहे. तसं भागवत आणि रामायण दोन्ही अँटी क्लायमॅक्स आहे. सगळं फ्लॅशबॅक पद्धतीने आहे. फ्लॅशबॅक पद्धतीने आता आपल्याला कथा ऐकायची आहे. आणि आता ते सुतजी शौनकाला म्हणतात, कथा सांगतात. ते असं म्हणतात की कौरव पांडवांचे युद्ध अटळ आहे. हे असं भगवान गोपालकृष्णांना कळलं, सगळ्यांना कळलं की आता कौरव पांडवांचे युद्ध होणार आहे. त्यावेळेला बलरामाने विचार केला की कौरवांचा असणारा जो प्रमुख आहे तो म्हणजे दुर्योधन, आणि पांडवांचा असणारा भीम, हे दोघंही माझे शिष्य आहेत. मी जर युद्धाच्या वेळेला राहिलो तर कोणाची बाजू घ्यावी, या भीमाची घ्यावी का दुर्योधनाची घ्यावी. मग कोणाची तरी बाजू घेतली तर माझ्यावरती दोषारोपण होईल. त्यापेक्षा या युद्धाच्या ठिकाणी मी न थांबणं बरं, आणि म्हणून मी कुठं जावं तर मी तीर्थयात्रेलाच निघून जावं. आणि म्हणून बलराम दादा कुठे आलेत, कृष्णाकडे आलेत, आणि ते म्हणत आहेत, कृष्णा मी तीर्थयात्रा करू इच्छितो. कृष्ण म्हणतोय, दादा बरं आहे, हा पळपुटेपणा मला कळत नाही असं नाही आहे बरं का. तुमचा पळपुटेपणा आहे, पण तुम्हाला करायचं तो करा, पण मला मात्र ते करताच येणार नाही, कारण ह्या अटळ असणाऱ्या युद्धामध्ये मला मात्र उतरावंच लागेल. बलराम कुठे निघून गेलेले आहेत तर ते तीर्थयात्रेला निघून गेलेले आहेत. याच युद्धामध्ये दुर्योधनाला वज्रदेही बनावं असं कोणाचा संकल्प झाला तर त्याच्या मातेचा म्हणजे गांधारीचा संकल्प झाला. गांधारीला असं वाटलं, अत्यंत पतिव्रता असणारी ही दृष्टी आहे, पण दृष्टीवरती पट्टी बांधून टाकली. याचा अर्थ इंद्रिय आहे पण इंद्रियांचा वापर केलेला नाही. असं जेव्हा होतं तेव्हा त्या इंद्रियांची क्षमता कितीतरी पटीनी वाढते. आपल्याला वाटतं वापरली की त्याचा वाढते, नाही, ती वापरली नाही तर त्याची क्षमता कितीतरी पटीने वाढते. आता हिने नेत्र आहेत पण बंद करून घेतलेले आहेत, म्हणून नेत्रामध्ये विलक्षण सामर्थ्य आलेले. हिने एक दिवस दुर्योधनाला निरोप पाठवला, जसा माझ्या उदरामधून बाहेर आलास तसाच माझ्या समोर ये. आता तसंच मातेच्या समोर जायचं, कसं काय जावं, दिवसात जाता येणार नाही, आणि म्हणून ब्राह्ममुहूर्तावरती उठलेला आहे, यांनी स्नान केलेलं आहे, आणि आता मातेनी आज्ञा पालन करायची, आणि म्हणून तो तसा मातेकडे जसा उदरातून आला तसा निघाला. पण त्याच वेळेला समोर कोण आलेलं आहे तर श्रीकृष्ण आलेले आहेत, आणि म्हणतात, दुर्योधना असा कुठे चाललास, मातेच्या महालामध्ये. असं जाणं योग्य नाही, पण मातेची आज्ञा आहे. अरे मातेने आज्ञा दिली असली
तरी सुद्धा आता काय आहे तर तू मोठा झालेला आहेस. लहानपणी एक ठीक आहे, असं मातेसमोर जाणं योग्य नाही, समाजालाही ते मान्य नाही. आणि म्हणून काय कर, केवळ कमरेचा काहीतरी भाग झाकून घे असं सांगितलं. इतकं तर्काने पटवलं हो योगीचं हा सर्वांच्या अंतर्यामी असणार. कुणाला जे माहीत नाही, फक्त दुर्योधनाला माहिती आणि त्याच्या मातेला माहिती आहे. पण याला हे कळलं कारण सर्वांच्या अंतर्यामी असणार आहे. आत बाहेर याला काहीच नाही ना. हा बरोबर तिकडे गेलेला आहे आणि तर्काने पटवलेलं आहे. दुर्योधनाला तर्काने पटलं आणि कधी नव्हे ते दुर्योधनाने मान्य केलं. आणि दुर्योधनाने एक केळीचं पान घेतलंय, आपल्या कमरेच्या भोवती गुंडाळलेलं आहे आणि हा मातेच्या महालामध्ये गेलाय. गांधारी मातेने आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि दुर्योधनाकडे संपूर्ण आपाद मस्तक जे आहे त्याला न्याहाळलं. आणि न्याहाळल्यानंतर तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अरे रे दुर्योधना, हे काय केलंस? मी तुला जसा माझ्या उदरातून आलायस तसाच हे सांगितलं होतं, पण तू कमरेभोवती हे केळीचं पान काय लावून आलायस? जेवढ्या तुझ्या शरीराच्या भागावरती माझी दृष्टी पडलेली नाही, तेवढाच भाग तुझ्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे. वज्रदेही बनून अमर करण्याचा ती प्रयत्न करत होती, पण तो प्रयत्न सुद्धा कृष्णाच्या कृपेने जो आहे तो फसला गेलेला आहे. कौरव पांडवांचं युद्ध झालं. याच युद्धामध्ये आणखीन एक अत्यंत दुष्कर्म करणारा कोण आहे तर ते म्हणजे ज्या दिवशी कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्धामध्ये पांडव जिंकल्यानंतर अत्यंत शांत होते. शांत असा असणाऱ्या त्या स्थितीमध्ये सगळे पांडव आपल्या आपल्या त्या ज्या ठिकाणी राहुट्या ठोकल्या होत्या त्या राहुट्यांमध्ये गेलेले. सगळे शांत निद्रेच्या अधीन झाले. एक जण मात्र जागा होता आणि तो जागा असणारा कोण होता? तो अश्वत्थामा होता. त्याला सूड घ्यायचा होता आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी जागा असणारा हा अश्वत्थामा त्या राहुटीमध्ये आला, ज्या राहुटीमध्ये द्रौपदीची 5 मुलं गाढ निद्रेच्या अधीन झोपलेली होती. अश्वत्थाम्याने ती 5 मुलं पूर्णपणे तलवारीने कापून टाकली, त्यांची मस्तकं घेतलेली आहेत आणि हा दुर्योधनाकडे गेलेला आहे. त्याला असं वाटलं की हे कृत्य बघितल्यानंतर दुर्योधनाला आनंद होईल, पण आनंद तर झालाच नाही. दुर्योधन सुद्धा हळहळला आणि दुर्योधन म्हणतोय, अरे अश्वत्थामा, हे कृत्य तू कसं केलंस? अरे जीव जेव्हा निद्रेच्या अधीन असतो ना तेव्हा तो निष्पाप दिसतो. ही बालक द्रौपदीची तुला निष्पाप कशी दिसली नाही? तू त्यांना का मारलंस? प्रश्न विचारलाय. अश्वत्थाम्याकडे उत्तर नाही. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर द्रौपदीला कळलं की आपली 5ही मुलं आता या जगामध्ये नाहीत. सगळंच युद्ध संपलंय, पांडव जिंकलेले आहेत, पण तरी सुद्धा पुन्हा प्रतिज्ञा. आता अर्जुनाने प्रतिज्ञा केली. अर्जुन म्हणतोय, आज संध्याकाळपर्यंत ज्याने हे कृष्ण कृत्य केलेलं आहे, इतकं दुष्ट कृत्य केलेलं आहे, त्याला पांचाली तुझ्या समोर उभा करतो. आणि नाही तर मी काय करतो तर मी स्वतः चितेत प्रवेश करतो. हे पुढचं तर भयंकरच घातक होतं. आता कृष्णाला पुन्हा मध्ये पडण्याशिवाय इलाज नाही. कृष्णाने नेत्र बंद केलेले आहेत आणि ओळखले अश्वत्थामा कुठे गेलाय. हा कुरुक्षेत्र सोडलेलं होतं आणि हा कुठे गेलेला होता? काशी क्षेत्रामध्ये गेलेला होता, वाराणसीला गेलेला होता. वाराणसीला गावाबाहेर एक तलाव होतं, त्या तळ्याच्या आतमध्ये पाण्याच्या खाली हा जाऊन लपून बसलेला होता. कृष्ण म्हणतोय अर्जुनाला, चला तिथपर्यंत जाऊ. तिथं गेलेले 2 जण आणि तिथून अश्वत्थाम्याला धरून आणलेले. अश्वत्थाम्याला धरून द्रौपदीच्या समोर उभं केले आणि आता अर्जुन म्हणतोय, बोल पांचाली, याला काय शिक्षा देऊ? मृत्यूदंड तर ह्याला मी देणारच आहे, पण ह्याला जास्तीत जास्त काय शिक्षा द्यायची ती शिक्षा मला सांग, मी याला शिक्षा देतो. पण ती पांचाली म्हणते, शांतपणे तिने बोलायला सुरुवात केली. ती असं म्हणते, माझी एकच इच्छा आहे, कसंही झालं काही झालं तरी हा तुमचा गुरुपुत्र आहे. ह्याच्या मातेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये याला वाढवलेलं आहे. ह्याची माता सती गेलेली नाही, कारण का तर ज्या दारिद्र्यामधून हिने या बालकाला वाढवलेलं आहे त्या बालकाची पूर्ण जबाबदारी या मातेवरती आहे, म्हणून ती सतीही गेलेली नाहीये. पुत्राचं पुत्र या जगामध्ये नसेल तर काय दुःख आहे हे माझ्याशिवाय कोणी जाणवत नाही, कारण माझे 1 नाही 2 नाही 5 पुत्र या जगामध्ये नाहीत.
आणि जे दुःख मी भोगते आहे तेच दुःख तुमच्या गुरुमातेने भोगावं असं मला अजिबात वाटत नाही. द्रौपदीचे हे सगळे शब्द ऐकले आणि सगळ्या स्तब्ध झाले, इतके स्तब्ध झाले. द्रौपदीच्या अंतःकरणाची काय उंची होती ती पांडवांना त्या दिवशी कळली. द्रौपदीने सांगितलं, याला आहे तसा सोडून द्या, याला कोणतीही शिक्षा करायची नाही. हे मात्र कृष्णाला पटलं नाही. कृष्ण म्हणतोय, नाही, याने अधर्माचं कृत्य केलेलं आहे, तेव्हा त्याला शिक्षा मिळायलाच हवी. याला वर आहे, हा वर काय आहे तर तो वर म्हणजे याला अमरत्वाचा वर आहे, हा अमर राहणारा आहे आणि ह्याला कायम लक्षात राहील अशी एक शिक्षा ह्याला द्यायची आहे. आणि म्हणून अर्जुना काय कर, ह्याच्या मस्तकावरती तेजाचा जो मणी आहे ना तो मणी तलवारीने कापून घे. भयंकर शिक्षा होती ती. त्याच्या मस्तकावरचा तो मणी तलवारीने कापून घेतला आणि कपाळावरती भली मोठी जखम झाली, रक्त बळबळ तिथून व्हायला लागलं. अश्वत्थामा तिथून निघून गेला. त्यानंतर पांडव जे आहेत ते पांडवांचं राज्य सुरू झालं. हस्तिनापूरचं राज्य आता पांडवांचं राज्य आहे. युधिष्ठिर राजा आहे, बराच काळ यांनी राज्य केलेलं आहे आणि पुन्हा पांडवांची आता स्वर्गारोहणाला जायची वेळ झाली. आणि त्यावेळेला द्रौपदीला आठवण झाली, ती म्हणजे पुन्हा अश्वत्थाम्याची. ती असं म्हणते की आता मी मृत्यूला सामोरं जाणार आहे. मीही जीवनामध्ये अनेक दुःख भोगली आहेत, पण मृत्यू हे असं एक औषध आहे की ज्या सगळ्या दुःखांपासून तिथे निवृत्ती आहे. यानंतर दुःखच नाही हो, स्वस्वरूपात जाणं म्हणजे दुःखच नाही. मला दुःख आहे पण मी त्या अश्वत्थाम्याला भयंकर काही शिक्षा दिलेली आहे, कारण हा अमर आहे, याला मृत्यू नाही आणि काही झालं तरी तो मला भेटायला हवा. तिचा तो संकल्पाने पुन्हा रात्रीच्या वेळेला अश्वत्थामा तिच्या महालामध्ये आलेला आहे. तिने अश्वत्थाम्याची क्षमा मागितली. ती म्हणते, अश्वत्थाम्या मला क्षमा कर. अरे मला सगळ्या दुःखातून निवृत्ती आहे, कारण का तर मी मृत्यूला सामोरे जाणार आहे, पण तुला मात्र हे नाही. मी तुझ्यावरती फार काय केलेलं आहे तर अन्याय केलेला आहे असं द्रौपदी म्हणते. मी उद्या कुठे निघणार आहे तर स्वर्गारोहणासाठी पांडवांबरोबर जाणार आहे. पहिल्यांदा मी माझा देह सोडणार आहे आणि मग त्यानंतर पांडव आपला देह त्यागतील असं द्रौपदी सांगते. ती म्हणते की तुझी भयंकर भळभळणारी जखम आहे, विलक्षण अशी ती आहे, त्याला दुर्गंध येतोय कारण ती जखम वर्षानुवर्ष वाहते, त्यात पू आहे, त्याला तू पण कोणाला तरी काय होईल तर तुझी दया येईल. ती म्हणते या जखमेवरती मी आज तेल घालते. असाच तू भळभळती जखम घेऊन या कलियुगामध्ये फिरत राहशील, कोणाच्या तरी दारामध्ये जाशील, त्यावेळेला तुला एखादी तरी गृहिणी घरामध्ये घेईल. सगळेजण तुझं ते घाणेरडं रूप घेऊन दरवाजे बंद करतील, पण एखाद्या गृहिणीला तुझी दया येईल, ती दार उघडेल, तुला काही अन्न देईल आणि ती तुझ्या त्या जखमेवरती तेल घालेल. जी तुझ्या जखमेवरती तेल घालेल तिला तू आठवणीने सांग की बऱ्याच वर्षापूर्वी द्रौपदीने पण माझ्या जखमेवरती असंच तेल घातलं होतं. एवढंच मागणं द्रौपदीने मागितले, बाकी काही मागितलं नाही हो, काही मागितलं नाही. इतकं दुःख सोसलं, काही मागितलं नाही. तिने जर काही मागितलं नाही पण ती एवढ्या उंचाचा विचार करू शकते, आम्ही पण तर करू शकू ना. का करू शकली? कारण अंतरंगामध्ये भगवंत होता, तिचा सहाय्यकारी फक्त भगवंत होता, काही नाही. जेव्हा तिच्यावरती संकट आलं तेव्हा त्यातून तारण तो तिच्या दुःखाचं हरण करणारा एकमेव असणारा तो नारायणच होता. म्हणून नारायणच सर्वांचं काय करतो तर रक्षण करतो. त्याच नारायणाचं परिपूर्णपणे जे कार्य आहे त्याची लीला आपल्याला उद्या बघायची. आत्तापर्यंत केलेली सगळी सेवा त्या नारायणाच्या चरणी समर्पित करते, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते, समर्थ आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी.